सर्व सहकारी प्राध्यापकांना पुन्हा मी दररोज जशी सूचना देतो तशीच सूचना देतोय की विद्यार्थी इन्व्हॉल्व होत नाही, विद्यार्थी आपला ऐकत नाही. विद्यार्थी का ऐकत नाही? एकंदरीत विद्यार्थी हा शिक्षकाने सांगितलेलं ऐकतो आणि ऐकायला पाहिजे. तसे आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी तसे चांगले आहेत. परंतु नेमके विद्यार्थी का जॉईन होत नाही? एक संशोधन आणि चिंतन मी करतो. माझा विचार किंवा माझं एक त्याचे चिंतन कदाचित चुकीचं असेल किंवा बरोबर असेल. बरोबर आहे असं मी दावा करत नाही, पण काही प्रमाणामध्ये बरोबर 110% आहे. कारण कानोसा घेतल्यानंतर जेव्हा मी सुद्धा काही वेळेस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चौकशी करत असतो, विद्यार्थ्यांपर्यंत काही प्राध्यापक कधीही सांगत नाही की तुम्हाला जॉईन व्हावं लागेल. तर मी ते विद्यार्थ्याला सांगितलंय की सर्व विद्यार्थ्यांचा एक ग्रुप करा, सर्व आर्ट्स कॉमर्स सायन्सचा, आणि त्यांच्याशी मी काउन्सिलिंग करणार आहे, त्यांच्याशी मी बोलणार आहे. कदाचित लवकरच विद्यार्थी महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये शासन निर्णय घेईल का आता 8वी 12वीच्या संदर्भात निर्णय घेतला आहे रेग्युलर वर्ग सुरू करायचा. विद्यार्थी ऐकतो, पण कदाचित आपला निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, जात नाही. मला याची पण कल्पना आहे, काहींचा पेपर असेल, मान्य आहे, पण सर्व विद्यार्थ्यांचा पेपर नाही. मी दररोज वेळासारखा माहिती सांगत असतो आणि 25-27 स्कोर आपले सोडून फक्त 4-5 विद्यार्थी दिसतात. हे खरोखर विचार करण्याची गरज आहे. मी तुमच्यावर विश्वास टाकतो. मला याची पण कल्पना आहे की सर्वच विद्यार्थी बसल्यानंतर सर्वच विद्यार्थी प्राध्यापकांचं चिंतन मनन ऐकेलच असं नाही, परंतु काही प्रमाणामध्ये त्याला सुद्धा त्याला आग्रह केला जातोय. त्या दृष्टिकोनातून तो सुद्धा विचार करेल. 5 व्याख्यानाला लक्ष देणार नाही, 7 देईल, पण देईल, हळूहळू देईल. मी ज्या अर्थी बोलतो त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेलच, मस्ट. कारण मी वेळेवर बोलत असतो, म्हणजे मी बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो, नाही समजेल त्यांना. फक्त तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी करतो, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून भरोसा ठेवतो, आणि तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत निरोप आणि देत असाल. बघा, याच्या पुढे नाही तर मी प्रत्येक विद्यार्थ्याशी एखाद्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून एखाद्या प्रत्येक विद्यार्थ्याचा एक ग्रुप लीडर नेमेल आणि त्या ग्रुप लीडरलाच मी सांगेल की कोणत्या प्राध्यापकाने आतापर्यंत निरोप दिला नाही, याची मी चौकशी करणारच आहे. बस मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे. खोडके सर. हो सर. महाविद्यालयाच्या IQAC विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या या प्राध्यापक प्रबोधिनीचं आजचं हे 8वं पुष्प गुंफलं जाणार आहे. या निमित्ताने या विचारपीठावर ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर इस्ती सोनवणे सर, तसेच हे 8वं विचारपुष्प ज्यांच्या व्याख्यानातून गुंफलं जाणार आहे ते आपल्या महाविद्यालयातील माननीय प्राध्यापक MV बळसाने सर. आपणा दोघांचं सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि काही विद्यार्थी देखील जॉईन झालेले आहेत, त्यांचे देखील सहर्ष स्वागत करतो.
गेल्या महिन्यापासून सुरू झालेली ही व्याख्यानमाला, ही विचारांची शृंखला दर मजल दर कोस चालत चालत आज 8व्या स्थानी येऊन पोहोचलेली. आज 8वं पुष्प गुंफलं जाणार आहे आणि ज्यांच्या माध्यमातून हे पुष्प गुंफलं जाणार आहे ते आपल्या महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक माननीय प्राध्यापक एम.व्ही. बळसाने सर. बळसाने सर हे गेल्या 30-32 वर्षापासून आपल्या महाविद्यालयामध्ये इतिहास विषयाचे व्याख्याता म्हणून कार्यरत आहे. त्यांनी या विषयामध्ये सेट परीक्षा ही देखील उत्तीर्ण केलेली आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांचा देखील सहभाग असतो. ज्यांनी जीवनमूल्य सांगत असताना आदर्शशील करुणा ही जीवनाची मूल्य सांगितले आणि संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला, समानतेचा संदेश दिला. एक छान गीत ऐकायला मिळतं नेहमी प्रल्हाद शिंदेच्या आवाजामध्ये आणि ते म्हणतात की जीवनाच्या या मंदिरी बांधूया समतेची, बांधा पूजा समतेची, अनुसरा शिकवण बुद्धाची. म्हणजे शांततेचा आणि समानतेचा संदेश या गाण्यामधून आपल्याला दिला जात असतो. आणि हेच विचार समानतेचे, बुद्धांचे हे विचार फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारातून आपल्या व्याख्यानातून प्रकट करण्यासाठी मी प्राध्यापक एम.व्ही. बळसाने सर यांना विनंती करतो. बळसाने सर. हॅलो, हो सर येतोय. व्हिडिओ ऑन करा. हो सर. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राचार्य महोदय डॉक्टर एस.टी. सोनवणे सर, जे सूत्रसंचलन करतायत, ज्यांनी माझी ओळख करून दिली आणि सूत्रसंचलन करता करता त्यांनीही सामाजिक शास्त्रातल्या अनेक विषयांचा अभ्यास केला, असे माझे मित्र डॉक्टर संजय खोडके सर, ज्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला सांगितला इतिहास. आता इतिहास या शब्दावर मी जोर देतोय. ज्यांनी इतिहास सांगितला तो विषाणूंचा इतिहास सांगितला, असे IQAC चे समन्वयक प्राध्यापक राम पेठारे सर, ज्यांनी कालच आपल्याला संगणकाचा इतिहास सांगितला. मी इतिहास या शब्दावरच जोर देतोय की ज्यांनी संगणकाचा इतिहास सांगितला, असे या प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख समन्वयक प्राध्यापक डॉक्टर पी.पी. तलवारे सर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी एक इतिहासाचा एक लहानसा विद्यार्थी आहे आणि सतत विद्यार्थी राहण्याचाही प्रयत्न करत असतो. हा जो माझा विषय आहे, इतिहास विषय आहे, हा सामाजिक शास्त्राच्या अंतर्गत येतो, ज्याला आपण सोशल सायन्स असं म्हणतोय. या सामाजिक अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती 18व्या 19व्या शतकामध्ये झाली. युरोपामध्ये त्याची सुरुवात झाली. म्हणून 30 वर्षापासून या विषयाचा अभ्यासार्थ्यांचा जे काही विनोदाने अशी एक मत व्यक्त केली जातात, ती मत अशी असतात की अनेकांचा नावडता विषय असतो, इतिहास विषय आहे, इतिहासाचे शिक्षक आहेत, इतिहासाचे विद्यार्थी आहेत. म्हणजे अशा प्रकारे जो काही असतो इतिहासाकडे बघायचा दृष्टिकोन, त्याच्या मागचं जे कारण असतं ते असतं की हा विषय तसा वृक्ष आहे आणि वृक्ष असल्यामुळे इतिहासाकडे बघायचा दृष्टिकोन जो असतो हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. या ठिकाणी आता इतिहास ही सामाजिक शास्त्रातली एक शाखा आहे. आपल्या भारतामध्ये खऱ्या अर्थाने इतिहासाकडे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासाचा दृष्टिकोन आला असेल तो ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये. ब्रिटिश आल्यानंतर इतिहासाचा आपल्याकडे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास सुरू झाला
याचा अर्थ असा नव्हे की आधी इतिहासाचा अभ्यास केला जात नव्हता, परंतु ज्याला आपण शास्त्रीय पद्धत म्हणतो त्या शास्त्रीय पद्धतीच्या अभ्यासाला भारतामध्ये ब्रिटिशांच्या येण्यानंतर सुरुवात झाली. संयोजकांच्या परवानगीने काही उदाहरणं जे असतील मी दिली या ठिकाणी, की कधी कधी आपण बघतो की इतिहासाला शास्त्र म्हणता येईल का? इतिहासाचे नियम विज्ञानासारखे असतात का? किंवा सामाजिक शास्त्रातल्या इतर विषयांपेक्षा इतिहास हा वेगळा वेगळा विषय आहे का या ठिकाणी? आणि या बाबतीत अनेक प्रवाद असतात. माझा एक मित्र होता आणि सामोड्याचा मित्र होता आणि त्याने रिक्षा घेतली आणि रिक्षा घेतल्यानंतर त्याने त्याच्या रिक्षावर नाव टाकलं की इतिहास मत पूछो. म्हणजे मी म्हटलं की भीमा तू हे नाव टाकलं का टाकलं रे तू? त्याचं नाव भीमा असं शिंदे असं नाव आहे आणि त्याला म्हटलं की इतिहास मत पूछो. काही दिवसानंतर एका रिक्षावर मी नाव बघितलं ते होतं की इतिहास मत बोलो. म्हणजे इतिहास विसरायचा नसतो या ठिकाणी. माझी इतिहासाची जी आवडती व्याख्या असते की जी अध्ययनातून अध्यापनातून वर्गामध्ये मी सतत सांगत असतो ती असतं की बदलांचा अभ्यास करणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास. जनरली आपण बघतो की इतिहास हा भूतकाळ असतो. ज्या काळात आपण नसतो त्या काळाचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न आपण करतो. इतिहासाची वेगवेगळी मांडणी केली जाते. इतिहासाकडे बघायचाही वेगवेगळा दृष्टिकोन असतो. कधी कधी इतिहास हा राष्ट्रवादी इतिहास असतो की जो आमच्या मित्रांनी सावे सरांनी सांगितला तो राष्ट्रवादी इतिहासाचं निरूपण त्या ठिकाणी होतं. आता आपण इतिहासाकडे राष्ट्रवादी दृष्टिकोनातून जेव्हा बघतो तर आपल्या देशाचा जेव्हा संदर्भ आपण या ठिकाणी देतो आणि तो संदर्भ देत असताना सर्वात महत्वाची गोष्ट मला दिसत असेल तर आपल्या भारतामध्ये इतिहास हा वादाचाच विषय आहे. इतिहासाच्या एखाद्या घटकावर बोलणं आपल्या भारतामध्ये अत्यंत जबाबदारीने बोलायचं असतं या ठिकाणी. कारण इतिहास हा निर्माण पण करतो चांगलं आणि इतिहास हा वाईट पण निर्माण करतो या ठिकाणी. आणि या दृष्टिकोनातून इतिहासाकडे बघायचे वेगवेगळे दृष्टिकोन तयार झालेले आहेत. एक जगातला एक आवडता दृष्टिकोन आहे त्याचं नाव आहे मार्क्सवादी दृष्टिकोन, की ज्याला आपण कार्ल मार्क्स असं म्हणतो की त्यांनी इतिहासाकडे वेगळा दृष्टिकोन. युरोपियन देशांमध्ये युरोपियन देशांच्या इतिहास लेखकांनी एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं या ठिकाणी. मी सुरुवातीला इतिहास म्हणजे काय हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तुमच्या समोर या ठिकाणी. आणि इतिहासाकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघायचा प्रयत्न केला जातो. कधी कधी असं म्हणतात की प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास, समकालीन इतिहास या इतिहासाच्या शाखा आहेत सगळ्या. ज्या काही घटना घडल्या असतील त्या प्राचीन कालखंडामध्ये घडल्या असतील, ज्या काही घटना असतील त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये घडल्या असतील, ज्या काही घटना असतील त्या आधुनिक कालखंडामध्ये घडल्या असतील, ज्या काही घटना असतील त्या समकालीन इतिहासामध्ये घडल्या असतील. अशा वेगवेगळ्या शाखा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून इतिहास या विषयाकडे बघतो. मी तर म्हणतो की लहानपणापासून पहिला विषय सुरू होतो तो 5वी पासून आपल्याला सुरू होतो, पहिली पासून सुरू होतो आणि त्या विषयाचं नाव आहे थोरांची ओळख. थोर कुणाला म्हणायचं नेमकं? मोठा प्रश्न आहे आपल्या समोर अनेक आदर्श असतात, आयडॉल असतात. मी तरी म्हणतो प्रत्येक माणसाच्या विचाराच्या माग, आचाराच्या माग एका व्यक्तीचा विचार असतो. काही वेळ अनेकांचे विचार असतात त्याच्या माग. त्याचं जे आचरण असतं, चालणं असतं, बोलणं असतं, विचार करायची पद्धत असते, राहणीमान असतं आणि याच्या मागचा सर्वात मोठा घटक असतो त्याच्या समोर कुणीतरी आदर्श म्हणून त्या ठिकाणी जन्माला आलेला असतो आणि त्याच्या विचाराच्या माध्यमातून तो तयार होत असतो. दुसरी गोष्ट आहे मला जी दिसते या ठिकाणी की कधी कधी असं म्हणतं की एंड ऑफ हिस्ट्री, इतिहासाचा अंत काळ आलेला आहे. अशी घोषणा जवळजवळ 20 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये झाली. अमेरिकेमध्ये एक काळ आला का एंड ऑफ आयडिओलॉजी असाही विषय आला, म्हणजे विचारधारेचा अंत होतोय आता जगामध्ये. आणि या परिप्रेक्ष्यामध्ये मी मांडायचा प्रयत्न करतोय या ठिकाणी प्राचीन कालखंडापासून तर आधुनिक कालखंडापर्यंत असलेल्या एका तत्वाचा, आणि त्या तत्वाचं नाव आहे समता नावाचं तत्व. त्याला आपण इंग्रजीमध्ये इक्वॅलिटी असं म्हटलं जातं. आता एकीकडे बघतो आपण की या तत्वाचं महत्व काय आहे. मॅन इज अ सोशल अॅनिमल. माणूस हा सामाजिक प्राणी आहे या ठिकाणी. तो समाजामध्ये राहतो. समाजाचे रीतिरिवाज असतात, चालीरीती असतात, पद्धती असतात आणि त्या कधी कधी घटनेपेक्षा कायद्यापेक्षाही मोठ्या असतात या ठिकाणी. आणि अशा या परिप्रेक्ष्यामध्ये मानवी समाजामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये या मूल्यांनी जन्म.
जनरली असं म्हणतात की हे समता नावाचं तत्व आलं कुठून? युरोपातून आलं. हे तत्व कुठून आलं? तर फ्रेंच राज्यक्रांतीतून आलं. हे तत्व कुठून आलं? तर अमेरिकन राज्यक्रांतीतून आलं. इंग्लंडने लोकशाही शिकवली जगाला. परंतु जसा जसा आपण इतिहासाचा अभ्यास करतो, आपल्या भारताच्या संदर्भामध्ये करतो, तर मला वाटतं हे जे मूल्य होतं मानवी इतिहासातलं, मानवी जीवनातलं समतेचं मूल्य, याचा जन्म आपल्या भारतातच हजारो वर्षापूर्वी झालेला होता. तर बघा की येईल ऑगस्ट महिना येईल. ऑगस्ट महिन्यामध्ये 75वा आपला स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करणार आहोत. आता बघू की प्रत्येक शतक हे महत्वाचं असतं. आपण स्वातंत्र्याची 75वी साजरी करणार आहोत आता. आता मी बघतो की 20व्या शतकाच्या मध्यातील जगातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं. याचा अर्थ असा नव्हे की बाकीच्या घटना महत्वाच्या नाहीत, पण माझ्या दृष्टिकोनातून बघतो. याचा अर्थ इतिहासाकडे बघायचा माझा दृष्टिकोन कसा आहे की 20व्या शतकातली सर्वात महत्वाची घटना कोणती असेल तर भारताला मिळालं ते स्वातंत्र्य. मी का म्हणतो असं नेमकं? त्याच्या मागचं कारण खूप वेगळं आहे. ते कारण असं आहे की भारताला हजारो वर्षांचा इतिहास, भारताला हजारो वर्षांची संस्कृती. जर आपण तुलना करायला गेलो की इतका इतिहास, इतकी संस्कृती खूप देशांना नाही. म्हणजे आपण बघू की एक वाक्य मी वाचलं होतं, कुठेतरी वाचलं असं की ज्या देशाला इतिहास नाही तो देश सुखी होय. म्हणजे मला ते वाक्य असं भारावून गेलं की ज्या देशाला इतिहास नाही तो देश सुखी होय. आपल्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे म्हणून आपण दुःखी आहोत का या ठिकाणी? म्हणजे 20व्या शतकातली सर्वात महत्वाची जगातली घटना महत्वाची असेल तर ती होती भारताला स्वातंत्र्य मिळालं. अशा भारताला की ज्याला आपण भारताचा इतिहास म्हणू, तो विविधतेने नटलेला आहे. त्याला आपण इस्टमन कलर म्हणू. हजारो वर्षापासून या देशामध्ये वेगवेगळ्या विचारधारा आणल्या. आपण त्या विचारधारांचा संगमच म्हणू या ठिकाणी. एका विचारधारेतून दुसरी विचारधारा, या विचारधारेतून त्या दुसऱ्या प्रकारची विचारधारा, अशा प्रकारे आपल्या भारताचा इतिहास हा हजारो वर्षांचा या ठिकाणी. आणि या परिपक्षामध्ये बघत असताना या ठिकाणी मी बघतो तो इतिहास समतेचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो. थोडासा मी आधुनिक कालखंडामध्ये, थोडासा मी समकालीन कालखंडामध्ये इतिहासाची मांडणी करत असताना हा अनेकदा फ्लॅशबॅकही वापरावा लागतो. फ्लॅशबॅक म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला समकालामध्येही यावं लागतं या ठिकाणी. आणि समकालातल्या काही घटनांचे संदर्भ हे इतिहासातल्या भूतकाळामध्ये लावून घ्यावे लागतात या ठिकाणी. आता हा जो संदर्भ आहे तो 1900 नंतरचा आहे. आपले आदरणीय प्राचार्य जे आहेत त्यांचा अभ्यासाचा जो विषय आहे जागतिकीकरणाचा, आणि माझाही थोडासा आवडता विषय तो या ठिकाणी. तर 1990 नंतर भारताने स्वीकारलं ते नवीन आर्थिक धोरण, नवे आर्थिक धोरण, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. आपण जागतिकीकरण स्वीकारलं, आपण उदारीकरण स्वीकारलं, आपण खाजगीकरण स्वीकारलं. यालाही आता जवळपास 30 वर्ष झालेली. 30 वर्षाचा कालावधी हा खूप प्रचंड मोठा कालावधी आहे जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये. आपण मुक्त झालो. जगातल्या राष्ट्रांना आपण आमंत्रण दिलं आपल्या देशामध्ये व्यापारासाठी, विकासासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आणि याच्यातून भारताच्या मनामध्ये एक महत्वाकांक्षा आली. ती महत्वाकांक्षा अशा प्रकारची होती, भारत एक महासत्ता. म्हणजे या जागतिकीकरणाच्या माध्यमातून, उदारीकरणाच्या माध्यमातून, खाजगीकरणाच्या माध्यमातून आपण एक दिवस महासत्ता होणार आहोत. आपल्या माजी राष्ट्रपतींनी त्याची तारीख ठरवली होती, ती 2020 ची तारीख ठरवली होती. म्हणजे 2020 मध्ये भारत एक महासत्ता होणार आहे. सुपर पॉवरची कल्पना आहे नेमकी कुठून आली? ही अमेरिकेतून आहे. वाटतं अमेरिकेची बरोबरी करत असताना चीनही त्या मार्गावर लागलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे महासत्तेचं स्वरूप कसं असावं तर अमेरिकेसारखं असावं, महासत्तेचं स्वरूप कसं असावं तर चीन सारखं असावं. आता या महासत्ताची जी चर्चा सुरू असते त्या चर्चेमध्ये काही वर्षांपूर्वी मला आठवतं चांगलं की त्या चर्चेमध्ये अशी एक चर्चा होती, त्याचं नाव होतं इंडिया शायनिंग. अनेकांनी ऐकलं होतं हे वाक्य की इंडिया शायनिंग करतोय, इंडियाची प्रगती होते, इंडियाचा विकास होतो या ठिकाणी. असं एक वाक्य काही वर्षांपूर्वी भारतामध्ये वापरायला सुरुवात झाली. दुसरं जे वाक्य होतं त्याचं नाव होतं फील गुड. आता बरं वाटतंय, म्हणजे नवं आपण धोरण स्वीकारलं, आर्थिक धोरण स्वीकारलं, लोक गरिबीतून वरती येत आहेत.
त्यांचा सामाजिक स्तर बदलायला सुरुवात झाली या ठिकाणी. आणि अशा प्रकारचं फील गुडचं वाक्य ही 10-15 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये चर्चेला आणण्यात आलेलं होतं. आता सध्या जो काळ आहे, समकालीन जो काळ आहे, सध्याचा जो भारत आहे, त्या भारतामध्ये आजचे दिनची चर्चा सुरू आहे. सध्याच्या भारतामध्ये सबका विकास याची चर्चा आहे. ज्या काळात आपण जगतो आहोत, कोरोना काळामध्ये, मला वाटतं भविष्यामध्ये इतिहासाची पुस्तकं जशी लिहिली जातील, इतिहासाचा अभ्यास जो केला जाईल, तो कोरोना आधीच जग आणि कोरोनाने आपण कोरोना काळामध्ये जगत आहोत. जेव्हा आपल्याकडे पहिली लाट आली, त्या पहिल्या लाटेनंतर मायग्रंट जे वर्कर होते आपल्या देशात, म्हणजे ते स्थलांतरित मजूर होते, जी महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये काम करत होते, आणि त्यांचे जाण्याचे रस्ते, त्यांची धावपळ, या सगळ्याच गोष्टी आपण बघितल्या या ठिकाणी. आणि या काळामध्ये भारताच्या प्रगतीच्या अनेक क्षेत्रातील ज्या उणिवा होत्या त्या आपल्या समोर आल्या, जगासमोर आल्या त्या ठिकाणी. आणि महासत्ता होणाऱ्या या देशामध्ये आज सर्वात मोठा प्रश्न तो आरोग्याचा प्रश्न जन्माला. याचा अर्थ 75 नंतरही आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपण मागच होतो या ठिकाणी. आता आरोग्याचा हा एक विषय आपण घेतल्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या आरोग्याला हे सामाजिक विषमतेच एक कारण आहे. आपल्याकडे वर्ग फारसे नसतील, वर्गांची फारशी चर्चा केली जात नाही, परंतु या 30 वर्षांमध्ये श्रीमंतांच्या संख्येपेक्षा गरिबांची संख्या जास्त वाढली. म्हणजे श्रीमंत वाढले असं सांगितलं जातं, परंतु गरिबांची संख्या जास्त वाढली या ठिकाणी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच आहेत. म्हणजे कोरोना एकीकडे सुरू असताना शेतकरी आत्महत्यांचा सर्वात मोठा प्रश्न आजही आपल्या समोर या ठिकाणी आहे. आता ही सर्व प्रकारची जी विषमता आहे आपल्यासोबत, ही विषमता नष्ट कशी करायची, याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या कृती केल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडले जातात. आणि मला तरी वाटतं, मला स्वतःला असं वाटतं की या सगळ्या प्रकारच्या सामाजिक असतील, आर्थिक असतील, आरोग्य क्षेत्रातल्या असतील, या सगळ्या विषमता नष्ट करण्याचा एक मार्ग कोणता असेल, तो मार्ग आहे तो समतेच्या तत्वाचा वापर केला गेला पाहिजे. आता तुम्ही म्हणणार की सर की समतेचं तत्व नाही का आपल्याकडे, आपल्या घटनेने स्वीकारलेलं आहे ना. आता समता म्हटली म्हणजे काय नेमकं, आपण म्हणतो की ऑल इज इक्वल, सगळे समान असतात, बट सम आर मोर इक्वल्स, म्हणजे काही जास्त समान असतात या ठिकाणी. आणि त्यासाठी आपणास आपल्या देशातल्या काही महान आयडॉल असलेल्या विचार सांगणाऱ्या व्यक्तींच्या विचारातून अशा प्रकारे समतेच्या तत्वज्ञानातून या उदात्त तत्वाचं प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपल्याला ते समतेचं तत्व आणता येऊ शकतं. आणि या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी जो विषय मांडणार आहे तो बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकर. आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांच्या काळामध्ये समतेचा तत्वाचा वापर भारतीय समाजामध्ये कसा केला याची मांडणी मी थोडक्यात या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. मला वाटत होतं की नांदेरे सर आहेत हजर ऑनलाईनच्या माध्यमातून, आणि मागच्या महिन्यामध्ये त्यांनी मला व्हॉट्सअपवर एक व्हॉट्सअप पाठवलं होतं. वाचला मी तो की नेमके गौतम बुद्ध कोण होते, आणि त्याची सविस्तर माहिती त्या व्हॉट्सअपच्या त्या माध्यमातून नांदेरे सरांनी मला पाठवली या ठिकाणी. वाचला मी तो व्हॉट्सअप, आणि वाचल्यानंतर तेव्हा मला जेव्हा हा विषय आला की आपल्याला प्रबोधन करायचंय, आपल्याला प्रबोधनीमध्ये बोलायचं आहे आणि कोणता विषय मांडावा आपण, आणि मला नांदेरे सरांनी या ठिकाणी प्रेरणा दिली की नेमके गौतम बुद्ध कोण होते या ठिकाणी. आणि त्या माध्यमातून थोडं गौतम बुद्धाच्या काळाचा समानतेचा इतिहास त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कसा आणला, कृतीमध्ये कसा आणला, त्याची माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. आता बघू की काय काळ होता गौतम बुद्धाचा. तो होता इसवी सन पूर्व काळ. इतिहासामध्ये जेवढं काळाला महत्व असतं, पण माझ्या दृष्टिकोनातून मी घटनेला महत्व देतो. म्हणजे काळ कोणता, परंतु याच्यापेक्षा कशाला महत्व आहे की त्या काळामध्ये घडलेल्या घटनांना महत्व देतो. काळ महत्वाचा आहे, पण घटना त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची आहे. काय होती पार्श्वभूमी गौतम बुद्धांच्या उदयाची. मी मागच्या माझ्या व्याख्यानामध्ये असं सांगितलं, प्रत्येक व्यक्ती ही त्या काळाची निर्मिती असते, तो काळ त्याला घडवत असतो या ठिकाणी. आणि गौतम बुद्धांच्या उदयाच्या पूर्वी आपल्या भारतामध्ये काय होतं हे सांगताना पहिली गोष्ट सांगतो ती होती ज्ञानबंदी. ज्ञानाची बंदी होती, ते सगळ्यांना ज्ञान घेण्याची परवानगी नव्हती, ज्ञानावर बंदी घातलेली होती. दुसरी बंदी होती, त्या बंदीचं नाव होतं शस्त्र बंदी.
प्रत्येकाला हत्यार किंवा शस्त्र वापरण्याची परवानगी नव्हती या ठिकाणी. व्यवसाय बंदी होती, म्हणजे प्रत्येकाला सगळेच व्यवसाय करता येत होते असं नाही त्या ठिकाणी. पुढची बंदी होती, त्या बंदीचं नाव होतं रोटी बंदी. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या हाताचं खाता येत नव्हतं, एकमेकांच्या हाताचं खाता येत नव्हतं या ठिकाणी. सर्वात मोठी बंदी होती ती बंदी आजही समाजामध्ये अस्तित्वात आहे. त्या बंदीचं नाव आहे, तिचं नाव आहे बेटी बंदी. बेटी बंदी म्हणजे काय, एका घरातली मुलगी दुसऱ्या घरामध्ये देत असताना त्याच्यामध्ये जो विचार होता तो आपल्या वर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होता. आणि सर्वात महत्वाची बंदी होती की जिच्याकडे मी इतिहासाचा एक विद्यार्थी म्हणून वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो, ती होती सिंधू बंदी. सिंधू नदी ओलांडून कुणीच जायचं नाही. याच्याने काय झालं, नेमकं जगात काय चाललेलं आहे, नेमकं जगात काय घडतंय, जगात कोणते बदल होत आहेत, त्या बदलांपासून भारत दूर राहिला या ठिकाणी, या बंदीमुळे या ठिकाणी. आणि या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विषमतेला पहिला धक्का देण्याचं काम केलं असेल तर ते गौतम बुद्धांनी केलं. आता प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कृतीचं समतेचं तत्व आणण्याचा सर्वात प्रथम पहिला प्रयत्न, कधी कधी मी उगल मुगले सरांशी आणि NB सोनी सरांशी आणि दिवंगत एखंडे सरांशी बोलायचो या विषयावर, की जगातले पहिले भौतिक शास्त्रज्ञ असतील तर गौतम बुद्ध आहेत. त्यांनी विश्वाचं रहस्य पहिल्यांदा सांगितलं या ठिकाणी. आणि या गौतम बुद्धांनी या समता नावाच्या तत्वाचा भारतीय समाजामध्ये पहिल्या प्रथम प्रयोग करायचा प्रयत्न केला. जेव्हा गौतम बुद्धांनी घर सोडलं, राजत्याग केला, आणि राजत्याग केल्यानंतर त्यांनी एक संघ स्थापन केला आणि त्या संघाला म्हटलं जायचं बौद्ध संघ असं म्हटलं जायचं. त्यांना हजारो अनुयायी मिळाले. त्या संघामध्ये ते प्रवेश करत होते संघामध्ये. आणि जेव्हा गौतम बुद्धांचा स्वतःचं जे गणराज्य होतं, त्या गणराज्यातले जे राजपुत्र होते, शाक्य गणराज्यातले जे राजपुत्र होते, ते सगळे राजपुत्र ही बौद्ध संघामध्ये सामील व्हायला आले. आणि त्यांनी बुद्धांना असं सांगितलं की आम्हालाही तुमच्या संघामध्ये प्रवेश द्या, तुमच्या संघामध्ये आम्हालाही प्रवेश द्या, परंतु आमच्या बरोबर आलेले जे सेवक आहेत, म्हणजे त्यांच्या बरोबर जे सेवक आले होते, दरबारातले जे सेवक आलेले होते, त्या सेवकांना आमच्या नंतर प्रवेश द्यावा. आता एक राजपुत्र होता, आणि त्या राजपुत्र होता गौतम बुद्धांचा भाऊच होता तो, त्याचं नाव होतं आनंद असं नाव होतं. आणि आनंद बरोबर एक सेवक आलेला होता, आणि त्या सेवकाचं नाव होतं उपाली असं नाव होतं त्याचं. आता जेव्हा गौतम बुद्धांसमोर असा प्रश्न तयार झाला की कुणाला आधी प्रवेश द्यायचा, आनंदला आधी प्रवेश द्यायचा बौद्ध संघामध्ये की उपालीला आधी प्रवेश द्यायचा या ठिकाणी. आणि या प्रश्नाचं उत्तर गौतम बुद्धांनी तत्कालीन व्यवस्थेच्या विषमतेला उत्तर देत असताना आणि समतेच्या तत्वाचा अवलंब करत असताना उपालीला बौद्ध संघामध्ये पहिल्यांदा प्रवेश. आता वरवर दिसतो आपल्याला की बुद्ध काय करतात नेमकं या ठिकाणी, आनंदला बाजूला ठेवतात. स्वतःचा भाऊ आहे, राजवंशातील आहे, राजपुत्र आहे, परंतु नोकराला, सेवकाला पहिल्या प्रथम तो काय करतायत, बौद्ध संघामध्ये प्रवेश देत आहेत. हा जो उपाली होता हा नाभिक होता, नाभिक समाजातला होता, शूद्र होता या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर गौतम बुद्धांनी काय केलं असेल या ठिकाणी, बाकीच्या राजपुत्रांना बौद्ध संघामध्ये प्रवेश दिला. तर याला काय म्हणावं नेमकं, असं इतिहासाच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर याला आधुनिक कालखंडात रिझर्वेशनची कल्पना म्हणते. त्याला आपण आरक्षण असं म्हणतो, की आरक्षण कोणाला दिलं पाहिजे नेमकं. मला वाटतं बुद्धाने प्राचीन कालखंडामध्ये बौद्ध संघामध्ये प्रवेश देत असताना हजारो वर्षापूर्वी वापर केलेलं समतेचं तत्व जे होतं ते रिझर्वेशनच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. आता उपालीला प्रवेश दिल्यामुळे आपोआपच काय झालं, उपालीचा जो दर्जा होता आणि राजपुत्रांचा जो दर्जा होता बौद्ध संघातला तो समान या ठिकाणी झाला. आणि अशा प्रकारे गौतम बुद्धांनी आपल्या या कार्याच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये समतेचं तत्व प्रस्थापित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. फक्त उपालीला प्रवेश दिला का? त्या काळात स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती भारतामध्ये. म्हणजे स्त्रिया हा जो विषय आहे जागतिक स्तरावर जेव्हा आपण देतो या ठिकाणी, जगभरामध्ये स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. म्हणजे आपण ज्याला म्हणतो रांधा वाडा खरकटी काढा आणि प्राचीन कालखंडातल्या स्त्रियांच्या बाबतीत असलेली सगळी बंधनं, या चर्चेत मी खूप जाणार नाही या ठिकाणी. बुद्धाने पहिल्या प्रथम स्त्रियांना संघामध्ये पुरुषांच्या बरोबरीने प्रवेश दिला.
याचा अर्थ समतेचं जे तत्व होतं फक्त समाजातल्या पुरुषांच्या बाबतीत लागू केलं असं नाही, तर स्त्रियांच्या बाबतीतही लागू केलं या ठिकाणी। बुद्धाने केलेली ही क्रांती होती, हिला धार्मिक क्रांती म्हणता येईल, हिला सामाजिक क्रांती पण होती। एक विचारवंत होते महाराष्ट्रातले, जे आठवतात मला, ज्यांचं व्याख्यान मी एकदा ऐकलं होतं, आणि त्या व्याख्यात्यांचं नाव होतं राजा ढाले नाव होतं। अनेकांनी त्यांचं नाव ऐकलं असेल या ठिकाणी। ते बौद्ध धर्माकडे बघत असताना असं म्हणायचे की बौद्ध धर्म म्हणजे काय? बौद्ध धर्म धर्म नाही जी। बौद्ध धर्माला रूढ अर्थाने धर्मही म्हणता येत नाही या ठिकाणी। तो धम्म आहे, तो विचार आहे या ठिकाणी। धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म, म्हणजे जो नीतीने वागतो, जो सदाचाराने वागतो, त्याला बौद्ध म्हणायचं या ठिकाणी। जो ज्ञानाला महत्व देतो, ज्ञानी माणसाला शरण येतो, त्या माणसाला काय म्हटलं पाहिजे? तर बुद्ध असं म्हटलं पाहिजे। मला तर बुद्ध ही संकल्पना काय आहे? ज्ञानाशी निगडीत आहे। मला वाटतं गौतम बुद्धांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा प्रयत्न कोणता केला असेल तर साऱ्या दुःखाचं मूळ कारण अज्ञान आहे। ज्ञान ग्रहण केलं तर आपोआप समतेचा दृष्टिकोन या ठिकाणी। बुद्धांनी असं सांगितलं की तुम्हाला जर समाज बदलायचा असेल तर आधी माणसं बदलावी लागतात। माणसं बदलायची असतील तर त्यांचा विचार बदलावा लागेल या ठिकाणी, आणि विचार बदलल्यानंतर काय होईल? आपोआपच समाजाचं राजकारण बदललं। आता बघतोय आपण सध्या कोरोना काळामध्ये राजकारणाचे जे काही चित्र आपल्या देशभरामध्ये, जगामध्ये आपल्याला दिसत आहेत, महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत, हे राजकारण बदलायचं असेल तर आधी माणूस बदलला पाहिजे, त्याचा विचार बदलला पाहिजे। विचार बदलला का समाज बदलतो, आणि समाज बदलला का राजकारण बदलतं। आणि बुद्धांनी केलेली ही क्रांती त्या कालखंडामध्ये समतेच्या दृष्टिकोनातून राजकारणामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये परावर्तित झालेली होती। काय नेमकं घडलं? खालचा माणूस वरती आला। मला वाटतं गौतम बुद्धाच्या आधी वरचा माणूस वरतीच राहत होता आणि खालचा माणूस खालीच राहत होता। आता काय झालं? बुद्धांच्या विचारांमुळे काय झालं? खालचा माणूस वरती झाला। त्याचं उत्तम उदाहरण कोणतं असेल तर मला वाटतं काहीही नसणारा, कोणतीच गोष्ट नसणारा, धनगर समाजातला, मेंढपाळ असलेला, या देशातला पहिला मौर्य सम्राट झाला। त्याचं नाव होतं चंद्रगुप्त मौर्य। म्हणजे चंद्रगुप्त हा खालून वर जातोय, पण याच्या मागची पार्श्वभूमी कोणती आहे? बुद्धांच्या विचारांची मशागत। बुद्धांनी केलेलं हे कार्य, समाज बदलला, धर्माचा विचार दिला, विचार बदलल्यामुळे काय झालं? चंद्रगुप्त या देशातला, प्राचीन भारतातला पहिला सम्राट झाला या ठिकाणी। आणि अशा प्रकारे समतेच्या तत्वाचा, विचारांचा प्रसार करून, मला वाटतं वेळेच्या मर्यादेअभावी, मला वाटतं गौतम बुद्ध हा काही 10-15 मिनिटांमध्ये संपवायचा विषय नाही, परंतु मी अनेक, जशी आपली मालिका आहे या ठिकाणी, म्हणजे प्रबोधनाची मालिका, 8वं पुष्प आहे, आणि तशाच प्रकारे समतेच्या तत्वामध्ये या ठिकाणी मी बुद्ध मांडण्याचा थोडासा या ठिकाणी प्रयत्न केला। आता उपालीला बौद्ध संघामध्ये प्रवेश दिला, त्याचा शूद्र वर्ण संपुष्टात आला, त्याचा जातीचा उल्लेख करायची फारशी काही गरज राहिली नाही आता नेमकी। परंतु मधल्या कालखंडामध्ये आपल्या देशामध्ये प्रतिक्रांती झाली। जेव्हा प्रतिक्रांती असा शब्द वापरला जातो, त्याच्या विरुद्ध शब्द येतो तो क्रांती। आता क्रांती नेमकं कशाला म्हणायचं आणि प्रतिक्रांती कशाला म्हणायचं? आपण क्रांतीला इंग्रजीमध्ये रिव्होल्युशन म्हणतो आणि प्रतिक्रांतीला काय म्हणतो? काउंटर रिव्होल्युशन, त्याच्या विरुद्ध झालेली क्रांती। मी तरी म्हणतो जगात सतत क्रांत्या आणि प्रतिक्रांत्या सुरू असतात। म्हणजे नेमकं काय? दररोज काही ना काही बदल होत असतो, म्हणजे या बदलांच्या विरुद्ध दुसरे बदल या ठिकाणी घडत असतात। सांगायचा मुद्दा हा होता या ठिकाणी की उपालीचा वर्ण संपुष्टात आला, त्याची जात नाहीशी झाली, पण मधल्या कालखंडामध्ये आपल्या भारतामध्ये प्रतिक्रांती झाली। आता प्रतिक्रांती नेमकं म्हणजे काय? मला वाटतं जे प्रश्न काही पडत असतील त्या प्रश्नांच्या संदर्भामध्येही या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे। कशाला काउंटर रिव्होल्युशन? आता नांद्रे सरांनी मला तो व्हॉट्सअप पाठवल्यानंतर गौतम बुद्ध नेमके कोण होते हे सगळं मी त्या ठिकाणी वाचल्यानंतर काय झालं नेमकं? मधल्या कालखंडामध्ये गौतम बुद्धांनाही विष्णूचा अवतार मानला गेला। म्हणजे गौतम बुद्ध हे देवच झाले, त्यांच्याही मूर्त्या तयार होऊ लागल्या या ठिकाणी, त्यांचंही पूजन सुरू झालं, त्यांनाही अगरबत्ती लावायला सुरुवात झाली। हे चांगलं का वाईट हा माझा आजच्या या ठिकाणी विषयाचा भागच नाही या ठिकाणी। परंतु काय घडलं नेमकं? गौतम बुद्धांनाही वेगळं पण जे होतं गौतम बुद्धांच्या विचारांचं, हे काय झालं? हिंदू धर्माचं एक नागपूरच्या एक विचारवंत प्राध्यापिका आहेत, मला वाटतं अनेक जणांनी पेपरमध्ये त्यांचे नाव वाचले असतील। अर्थशास्त्रावरही त्या लिहितात आणि सामाजिक शास्त्रावरही ते लिहितात। त्यांचं नाव आहे रूपा बोधी कुलकर्णी। रूपा बोधी कुलकर्णी असं नाव आहे, नावातच सगळं आलं, रूपा बोधी कुलकर्णी।
आणि त्यांनी काल परवा टीव्हीवर बघत असताना त्यांनी एक प्रश्न गौतम बुद्धाच्या संदर्भात त्यांना विचारला गेला की नेमकं असं काय घडलं की बौद्ध धर्म भारतातून बाहेर गेला, परदेशात गेला, जगात गेला, पण भारतात काय राहिलं नाही या ठिकाणी. आणि त्या रूपा बोधी कुलकर्णी अशा प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी दिलं. ते असं होतं की विष्णूचा अवतार मानला जातो, गौतम बुद्धांचं वेगळं पण नष्ट झालं. मी असा एक हिमतीने प्राचार्यांच्या परवानगीने, संयोजकांच्या परवानगीने हिंमत करून असं मांडतो या ठिकाणी, जर गौतम बुद्ध ही विष्णूचे अवतार असतील, हिंदू असतील, तर मला नाही वाटत या ठिकाणी प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये गौतम बुद्धांचा फोटो असेल. म्हणजे जे वेगळं पण आहे गौतम बुद्धाचं, ते वेगळे पण नष्ट झालं. याला आज मी म्हणतो काय, क्रांती असं म्हणतो, काउंटर रिव्होल्युशन असं म्हणतो. आणि या मधल्या कालखंडामध्ये भारतामध्ये जाती व्यवस्था मजबूत व्हायला सुरुवात झाली. हा मधला जो कालखंड आहे हा हजारो वर्षांचा कालखंड आहे. मधल्या कालखंडामध्ये अनेकांनी या व्यवस्थेला बदलायचा प्रयत्न केला. आता आपण म्हणतो की जमाने को बदलना है, व्यवस्थेला बदलायचंय, सिस्टीमला बदलायचंय. अशी जी ही विषमता होती, या विषमतेला बदलायचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे मधल्या कालखंडामध्ये. केला नाही असं नाही, केला, प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला. परंतु खऱ्या अर्थाने मधल्या कालखंडामध्ये, नंतरच्या कालखंडामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरुद्ध दुसरा आवाज उठवला असेल तो एका व्यक्तीच्या आदर्शातून दुसऱ्या विचाराची निर्मिती होत असते. बुद्धांनी समतेच्या तत्वाची जी सुरुवात केली, त्याचा झेंडा नंतरच्या कालखंडामध्ये स्वीकारला असेल तो महात्मा फुलेंनी. बघा की महात्मा फुल्यांचा जो उदय आहे तो पुण्यासारख्या कर्मठ शहरामध्ये. आपण म्हणतो क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणजे काय, जिथं विरोध असतो ना, विरोध विकासवाद ज्याला आपण म्हणतो, इथं मार्क्स येतो आपला. तसं कार्माचा इतिहासाकडे बघायचा मार्क्स येतो या ठिकाणी. जिथं ज्या गोष्टी असतात ना त्याच्या विरुद्धच त्या ठिकाणी आवाज उठवला जातो. म्हणजे एक पार्श्वभूमी असते. म्हणून तर मी म्हणतो की प्रत्येक व्यक्ती ही त्या काळाची निर्मिती असते, त्या स्थळाची निर्मिती असते, त्या परिस्थितीची निर्मिती या ठिकाणी असते. आणि मधल्या कालखंडामध्ये महात्मा फुल्यांनी याच्या विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात. महात्मा फुल्यांवर प्रभाव कुणाचा, मी असं म्हणणार नाही गौतम बुद्धांचा प्रभाव. मी तरी म्हणतो ज्या महात्मा फुल्यांनी अमेरिका बघितला पण नाही, त्यांनी आपलं गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकेतल्या निग्रोंना अर्पण केलं. म्हणजे अमेरिकेतल्या निग्रोंच्या तिथल्या परिस्थितीवर त्या ठिकाणी अर्पण करण्याचं काम महात्मा फुल्यांनी या ठिकाणी केलं. सुरुवातीला जे ख्रिश्चन मिशनरी होते पुणे शहरामध्ये, त्या मिशनऱ्यांच्या संपर्कामध्ये आले महात्मा फुले आणि त्यांच्याकडे पुस्तकं बघितली जायची, त्यांच्याकडे ग्रंथ असायचे. आणि त्या ग्रंथांच्या माध्यमातून एक नवीन ज्ञानाची ओळख, पाश्चिमात्य ज्ञानाची ओळख, जगातल्या ज्ञानाची ओळख महात्मा फुलेंना बोला. महात्मा फुले तसे श्रीमंत होते मित्रांनो, म्हणजे त्यांची पिढी होती, म्हणजे आपण म्हणतो की त्यांची परिस्थिती वाईट होती, पिढी होती त्यांची, चांगलं उत्पन्न त्यांचं होतं या ठिकाणी. पण ते नवीन विचारांच्या संपर्कामध्ये आले, समतेच्या तत्वाचा विचार असलेल्या काही मिशनऱ्यांच्या संपर्कामध्ये आले, ख्रिश्चन मिशनऱ्यांचा. आणि मिशनऱ्यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार आला. बघा, गौतम बुद्ध म्हणतात की साऱ्या दुःखाचं मूळ कारण अज्ञान आहे. आणि महात्मा फुले काय म्हणतात त्या ठिकाणी, शूद्र खचले कशाने खचले तर अविद्येने खचले. म्हणजे मालिका सारखेच आहेत. गौतम बुद्ध ज्ञानाचंच महत्व सांगतायत, महात्मा फुले हे ज्ञानाचंच महत्व सांगतायत. याचा अर्थ समतेचं तत्वाचा अंमलबजावणी करायची असेल तर ज्ञान मार्गाचाच अवलंब केला पाहिजे, ही भूमिका घेऊन मधल्या कालखंडामध्ये महात्मा फुल्यांनी या महाराष्ट्रामध्ये समतेच्या तत्वाचा कार्याचा अभ्यास केला. त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या, आपण सांगतो. त्यांनी पाण्याचा हौद खुला केला, आपण सांगतो या ठिकाणी. त्यांनी काय केलं, आपल्या पत्नीला शिक्षण दिलं. त्या कालखंडामध्ये पुणे शहरामध्ये अशा प्रकारे एखाद्या व्यवस्थेच्या विरुद्ध दुसरी व्यवस्था उभं करणे एवढी सोपी गोष्ट नाही. आणि अशा प्रकारची हिंमत, अशा प्रकारचं धाडक, आपण म्हणतो की दे धक्का, व्यवस्थेला धक्का देणे एवढी सोपी गोष्ट नसते. ती धक्का देण्याची कुवत महात्मा फुल्यांमध्ये आली. त्याच्या मागचं कारण होतं त्यांच्याकडे असलेल्या समतेच्या विचार करणाऱ्या, पुरस्कार करणाऱ्या ताकदीचं या ठिकाणी. त्यांनी फक्त आपल्या पत्नीला शिक्षण दिलं का, तिला शिक्षिका केलं का. इथं एक फातिमा नावाचं नाव आहे. फातिमा म्हणजे मायनॉरिटी आपण म्हणतो, अल्पसंख्य म्हणतो, वेगळ्या धर्माचे म्हणतो. म्हणजे भेदभाव, आपल्याकडे जनरली भेदभाव म्हटला म्हणजे काय, लिंगभेद म्हणतो आपण, जातीभेद म्हणतो, धर्मभेद म्हणतो, हे भेदाभेद.
महात्मा फुल्यांनी सावित्रीबाई बरोबर फातिमा नावाच्या मुस्लिम मुलीचंही शिक्षिका केलं. हा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये आला तो समतेच्या तत्वाच्या माध्यमातून आला. या ठिकाणी त्यांची एक विद्यार्थिनी होती आणि ती विद्यार्थिनीचं नाव होतं मुक्ता साळवे. मुक्ता साळवे असं तिचं नाव होतं. आणि शिकल्यानंतर तिने एक निबंध लिहिला त्या कालखंडामध्ये. आणि त्या निबंधाचं नेमकं टायटल काय होतं लक्षात घ्या. मला वाटतं आपण जेव्हा संशोधन करतो किंवा एखादी भूमिका मांडत असताना आपल्या टायटलला खूप महत्व असतो. प्रश्न विचारला व्यवस्थेला मुक्ता साळवेने तो असा होता, आमचा धर्म नेमका कोणता. मला वाटतं ही ताकद ही हिंमत मुक्ता साळवेमध्ये येण्याचं महत्वाचं कारण होतं ते शिक्षणच. आणि महात्मा फुलेंनी पेरलेलं जे समतेचं तत्व होतं त्या तत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी तिच्यामध्ये ही हिंमत आली. आणि समतेचं तत्व प्रश्न विचारला म्हणजे आमचा धर्म नेमका कोणता, म्हणजे आम्हालाही सामावून, म्हणजे आम्हीही म्हणजे आम्हालाही या व्यवस्थेने सामावून घेतलं पाहिजे, आम्ही वेगळे का आहोत या ठिकाणी. मला वाटतं ही भावना बसवण्याचं काम मधल्या कालखंडामध्ये केलं असेल तर ते महात्मा फुल्यांनी या देशामध्ये करायचं काम केलं आणि समतेचं तत्व पसरवायचं काम केलं. पुढचे जे पुष्प आहे माझ्याकडे, जसं आपले पुष्प आहे तशा प्रकारचं पुष्प आहे ते राजश्री शाहू महाराज यांच्या संदर्भात. महात्मा फुल्यानंतर तो जो काय वारसा होता, पण वारसा हा शब्द वापरतो इतिहासामध्ये, वारसा हा शब्द येतो, एका विचारांचा वारसा दुसऱ्यापर्यंत येतो या ठिकाणी. आणि महात्मा फुल्यानंतर हा जो समतेचा वारसा होता सगळा, तो वारसा राजश्री शाहूंनी चालवला. तेव्हा ब्रिटिश आपल्या भारतात आले. भारतामध्ये शेकडो संस्थानिक होते, शेकडो हजारो संस्थाने होते या ठिकाणी. कुणाला क्रिकेटचा नाद होता, आपल्याकडे ते रणजीच्या मॅचेस होतात ना, रणजी क्रिकेटच्या मॅचेस होतात, रणजित सिंग महाराजांच्या नावात त्यांना क्रिकेटचा नाद होता, क्रिकेट खेळायचे ते या ठिकाणी. कुणाला घोड्यांच्या शर्यतीचा नाद होता, म्हणजे रेस ज्याला आपण म्हणतो, रेस कोर ज्याला म्हणतो, पैसे लावायचा नाद होता संस्थानिकांना. कुणाला हिरे मोती माणके गोळा करण्याचा नाद होता, म्हणजे संपत्ती गोळा करायची या ठिकाणी. त्या काळातली एक प्रसिद्ध गाडी होती, तिचं नाव होतं रोल्स रॉयस, म्हणजे महाग असायची, परदेशातून आयात केली जायची त्या काळात रोल्स रॉयस नावाची गाडी. आणि काही संस्थानिकांना अशा प्रकारच्या गाड्या गोळा करण्याची आवड होती. परंतु संपूर्ण भारतभर फक्त राजश्री शाहू महाराजांनी केला होता पुरस्कार तो आपल्या संस्थानामध्ये समतेच्या तत्वाचा. आपण वसतिगृहांचं महत्व खूप लक्षात घेत नाही. मला वाटतं वसतिगृहांची जी कल्पना आहे ती सर्वात महत्वाची आहे. घरून जाऊन शिक्षणाला जाणं, तिथं राहून शिक्षण घेणं, याच्यामध्ये खूप फरक आहे. वसतिगृहाची कल्पना काय आहे, तो येण्या जाण्याचा वेळ आणि तो खर्च वाचला पाहिजे म्हणून वसतिगृहाची संकल्पना आलेली आहे. आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून एक विद्यार्थी होता, एक तरुण होता, तो महाराजांना भेटायला आलेला होता, शाहू महाराज. आणि त्यांनी लिहून आणलं की मी असं असं आहे आणि मला तुमच्या वसतिगृहामध्ये प्रवेश दिला पाहिजे, मला शिक्षण घेण्याची खूप आवड आहे. आणि खाली एक असं लिहिलं होतं इंग्रजीमध्ये. महाराजांना इंग्रजी खूप आवडायची, कारण त्याचं कारण असं होतं की महाराजांचे जे गुरु होते, म्हणजे महाराजांमध्ये परिवर्तन होण्याचं सर्वात महत्वाचं कारण कोणतं असेल, त्यांचे शिक्षक होते ब्रिटिश, त्यांचे शिक्षक होते फ्रेंच, आणि त्यांना फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, इंग्लंडमधील लोकशाही याचा अभ्यास त्यांना शिकवलेला होता. आणि तो विद्यार्थी गेल्यानंतर तो अर्ध वाचला, छान इंग्रजी आहे तुझं, तू चांगलं लिहिलंय, पण शेवटचं वाक्य होतं लिहिलं त्या विद्यार्थ्याने, ते लिहिलं होतं आय एम फ्रॉम रिस्पेक्टेबल फॅमिली. शाहू महाराजांनी त्याच्याकडे बघितलं की हे का लिहिलं तू, कशासाठी लिहिलं, की आय एम फ्रॉम रिस्पेक्टेबल फॅमिली म्हणजे काय नेमकं, म्हणजे मी प्रतिष्ठित घराण्यातला आहे. म्हणजे प्रतिष्ठा नेमकी काय असते म्हणे, नाही म्हणे मी वरचा आहे, म्हणे वरच्या वर्गातला आहे, म्हणे उच्च आहे म्हणे या ठिकाणी, म्हणून मी लिहिलं आय एम फ्रॉम रिस्पेक्टेबल फॅमिली असं त्यांनी सांगितलं. तेव्हा महाराज म्हणतात त्याला एव्हरी ह्युमन बिईंग बॉर्न रिस्पेक्टेबल. वाक्य लक्षात घ्या, माणसावर महाराजांवर असलेल्या समतेच्या तत्वांचा सर्वात मोठा प्रभाव कोणता होता, एव्हरी ह्युमन बिईंग बॉर्न रिस्पेक्टेबल. प्रत्येकाच्या जन्माला प्रतिष्ठा असते, कुणी जन्माने लहान मोठा नसतो, प्रत्येकाला जन्माने एक प्रतिष्ठा मिळाली असते, असं उत्तर दिलं त्या विद्यार्थ्यांना महाराजांनी. हे होतं शाहूंचं समतेचं तत्व. मला वाटतं
कधी कधी काय असतं, सामाजिक अभिसरणामध्ये अशा गोष्टी आपल्या देशात आणि जगात घडतात, जोपर्यंत वरचा वर्ग अभिसरण करत नाही, वरच्या वर्गामध्ये बदल होत नाही, तोपर्यंत ते जे अभिसरण असतं ते खाली सरकत. म्हणजे उदाहरणार्थ मेकॉलेजची जी शिक्षण पद्धती होती, ती शिक्षण पद्धती असं म्हणायची की आधी वरच्या वर्गाला शिक्षण दिलं पाहिजे, आपोआपच फाजरत फाजरत ते खालच्या वर्गापर्यंत या ठिकाणी त्याची ती सिस्टीम फसली. म्हणजे समाज बदलण्यासाठी, समतेचं तत्व बदलण्यासाठी आधी वरच्या वर्गाने बदललं पाहिजे. आणि त्याच्यातलं एक मुख्य नाव होतं, महत्वाचं नाव होतं, आणि महात्मा फुल्यांचं ज्यांचा वारस चालवलं होतं ते राजश्री शाहू महाराज होते. अशीच कुठेतरी वर्तमानपत्रात बातमी आली, आणि बातमी आल्यानंतर कळलं की कोणीतरी एक महाराचा पोरगा आहे, तो परदेशात गेला, उच्च पदवी मिळवली, आणि बातमी ऐकली. संस्थानिक बाकीचे सांगितले तुम्हाला की कोणी क्रिकेट खेळत होतं, कोणी घोड्यांच्या शर्यती करत होत्या, परंतु शिक्षणाचं महत्व, समतेचं महत्व. आणि त्या उच्च पदवी मिळणाऱ्या पोराला भेटण्यासाठी शाहू महाराज स्वतः भेटायला गेले, मुंबईला गेले, त्या ठिकाणी शोधलं, मदत केली, आर्थिक मदत केली, धीर दिला, परदेशासाठी शिक्षणासाठी मदत केली. आणि शाहू महाराजांनी एक परिषद घेतली होती माणगाव. वर्ष होतं 1920. मी सांगतो, मागच्या वर्षी 2020 मध्ये या माणगाव परिषदा 100 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये या परिषदेला सर्वात महत्वाचं स्थान आहे. आणि ती परिषद भरवली होती ती शाहू महाराजांनी भरवली. या 1920च्या परिषदेनंतरच खऱ्या अर्थाने डॉक्टर आंबेडकरांचं नेतृत्व उदयास आले. म्हणजे खऱ्या अर्थाने दलितांचे पुढारी म्हणून, दलितांची कैवारी म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर किंवा नेतृत्व मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल डॉक्टर आंबेडकरांमध्ये, किंवा इतर काही ज्या कल्पना आहेत आंबेडकरांना नंतरच्या कालखंडामध्ये सुचलेल्या, की ज्या राज्यघटनेच्या माध्यमातून आलेल्या आहेत, त्या सगळ्या घटनांची मागची मूलभूत प्रेरणा जी होती ती शाहू महाराजांच्या समतेच्या तत्वाची या ठिकाणी त्यांना. आता माणगावला परिषद संपली, आणि परिषद झाल्यानंतर शाहू महाराज आंबेडकरांना भोजनासाठी राजवाड्यामध्ये घेऊन, आणि भोजन वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी भोजन संपल्यानंतर ते जे सेवक होते त्या ठिकाणी राजवाड्यातले जे सेवक होते, त्या सेवकांनी सगळ्यांची जेवणाची ताटं उचलून नेली. अशी आता जेवणाची ताटं उचलून नेल्यानंतर काय झालं या ठिकाणी, की डॉक्टर आंबेडकरांचं जे ताट होतं जेवणाचं ते सेवक उचलत नव्हतं. मला वाटतं हा जो अनुभव होता, अशा पद्धतीचा विषमतेचा अनुभव त्यांना आयुष्यात अनेकदा आला. परंतु इथं लक्षात घ्या, राजवाड्यामध्ये शाहूंसमक्ष, शाहूंना तसं वेदोक्त प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहित असतं, त्यांचा नोकर त्यांच्या विरुद्ध बोलायला लागलेला होता. पण शाहू महाराजांमध्ये असलेला वेगळा गुण होता, तो समतेच्या तत्वाचा गुण होता. स्वतः शाहू महाराजांनी आंबेडकरांचं ताट, हे होतं राजश्री शाहूंचं तत्व, हे होतं समतेचं तत्व. व्यवहारामध्ये, कृतीमध्ये एखादी गोष्ट आपल्याला कशी अंमलबजावणी करता येईल. बुद्धाने सांगितलं की उपाधीला आधी घ्या. महात्मा फुल्यांनी काय सांगितलं की आधी शाळा सुरू करा या ठिकाणी, फातिमाला शिक्षण द्या या ठिकाणी. राजश्री शाहूंनी असं सांगितलं की काय बदल केला पाहिजे, शिक्षणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे या ठिकाणी. याचा अर्थ समाज बरोबरीच्या तत्वावर आणण्यासाठी सर्वात मोठं कार्य या मालिकेमध्ये केलं होतं ते राजश्री शाहूंनी केलं होतं. व्यवस्था, परिवर्तन, आणि त्या परिवर्तनातले 3 घटक, 3 आयडॉल, आदर्श, गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि राजश्री शाहू. त्याला आपण कळस म्हणतो, ज्याला शिखर असं म्हणतो, की मला वाटतं ज्याला आपण पाया म्हणतो. गौतम बुद्ध हे पाया आहेत, आणि त्याच्यावर इमारत उभी राहते. आता कोणतीही गोष्ट पायातून उभी राहते, कुणाचंच महत्व कमी नाही या ठिकाणी. मला वाटतं ज्याला आपण रस्ता म्हणतो, चांगली पायवाट म्हणतो, निर्माण करण्याचं काम शाहूंनी केलं होतं, फुल्यांनी केलं होतं, आणि त्याच्यावर कळस निर्माण करण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं. आता आपण बघू की मुंगीला साखर खाऊ घालणारा आणि माणसाला भाकर नका, कुत्र्या मांजराचे लाड करणारा आणि माणसाच्या सावलीचाही बिटाड करणारा एक व्यवस्था होती या देशामध्ये. कुणाला दोषी धरत नाही, लक्षात घ्या. भूतकाळाबाबतीत कुणावरही दोषी धरायचं काम नसतं या ठिकाणी. भूतकाळ हा भूतकाळ असतो, सत्य ते सत्य असं, ट्रूथ इज ट्रूथ या ठिकाणी. पशूंना पाणी पाजणारा व माणसाला पाणी ना करणारा, पाणी तर ही निसर्गाची देणगी आहे. निसर्ग समानता मानतो. साऱ्या जगाचं आकाश जे आहे ना एकाच रंगाचं आहे सगळीकडे. जगातल्या सगळ्या पाण्याचं गुणसूत्र एकाच प्रकारचं आहे. सूर्य प्रकाश देताना भेदभाव करत नसतो.
की याला कमी प्रकाश द्यायचा, त्याला कमी प्रकाश, म्हणजे निसर्ग हा समता मानतो या ठिकाणी. अशा विषम समाज व्यवस्थेला, भारतीय समाज व्यवस्थेला सर्वात मोठा धक्का डॉक्टर आंबेडकरांनी दिला आणि आयुष्यभर समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न. आता मी स्वातंत्र्य एक मूल्य आहे, समता एक मूल्य आहे, बंधुत्व एक मूल्य आहे. तो समतेच्या तत्वावर का भरतत्व आहे? माझा तो दृष्टिकोन आहे. मला वाटतं स्वातंत्र्य महत्वाचं की समता महत्वाचं, समता महत्वाची की बंधुत्व महत्वाचं या ठिकाणी. पण याच्या ठिकाणी आपण ही चर्चा करत असताना समतेच्या मूल्याशिवाय स्वातंत्र्याला महत्व नाही आणि समतेच्या मूल्याशिवाय बंधुत्वालाही महत्व नाही. आता बघू की आंबेडकरांनी समता प्रस्थापित करण्यासाठी जे कार्य केलं. आता महाडचा सत्याग्रह, जनरली आपण म्हणतो की पाण्याचा सत्याग्रह होता, पाण्याला स्पर्श केला, पाण्याला हात लावू देत नव्हता. पण मी एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो या ठिकाणी. आम्ही मी माणसं आहोत. मला वाटतं महाडचा सत्याग्रह करायच्या आधीही त्यांना काही पाणी मिळत नव्हतं असं नाही, की पाण्यापासून ते वंचित होते असं पण नाही. पाणी त्यांच्यासाठी जरी वेगळं असलं तरी ते मिळत होतं, परंतु सार्वजनिक नव्हतं या ठिकाणी. प्रश्न व्यवस्थेला काय होता? पाणी तुमच्यासाठी पण आहे, आमच्यासाठी पण आहे, आम्हीही माणसं आहोत, तुम्ही पण माणसं आहोत. मग ते लढा कशाचा आहे? माणसाचा, समानतेचा. माणूस हा समान आहे तर पाण्याचाही अधिकार समान पाहिजे. जेव्हा डॉक्टर आंबेडकर हा चवदार तळ्याचा महाचा पाण्याचा सत्याग्रह करत होता, तेव्हा महात्मा गांधीजी मिठाचा सत्याग्रह करत होते. पण आपल्याकडं एकाच कालखंडामध्ये सामाजिक समतेच्याही चळवळी झालेल्या आहेत आणि एकाच काळामध्ये काय झालेल्या आहेत, राजकीय स्वातंत्र्याच्याही चळवळी सुरल्या आहेत. आपल्याकडे एक मोठा वाद होता की आधी सामाजिक स्वातंत्र्य मिळवायचं का आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवायचं. काही लोकांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी आधी आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवून घेऊ, ब्रिटिश एकदाचे गेले की आपले प्रश्न आपले सुटून जातील सगळे या ठिकाणी. काहींचं असं म्हणणं होतं की इथली जी विषम व्यवस्था आहे, इथला जो समाज विषमतेवर आधारलेला आहे, ही विषमता नष्ट केल्यासाठी राजकीय स्वातंत्र्य आपलं टिकल का मग पुढच्या कालखंडामध्ये? अशा विषम समाजाचं राष्ट्र टिकल का? हा मोठा प्रश्न या ठिकाणी होता. म्हणजे एकीकडे गांधीजी करतायत तर मिठाचा सत्याग्रह करतात. मीठ की जे आरोग्यासाठी आजच्या काळामध्ये फार काही उपयुक्त नाही, मीठ खायचं सल्ला दिला जात नाही या ठिकाणी. पाण्याला जीवन असं म्हटलं जातं. पाण्यासाठी सत्याग्रह. दुसरा जो सत्याग्रह होता, शब्द घ्या सत्याग्रह, सत्याचा आग्रह, हिंसा नाही इथं. अहिंसेवर बुद्धांचा प्रभाव आहे, महात्मा फुल्यांचा प्रभाव आहे, राजर्षी शाहू महाराजांचा प्रभाव आहे. सगळ्या चळवळी ह्या अहिंसक चळवळी आहेत या ठिकाणी. दुसरा जो सत्याग्रह होता तो काळाराम सत्याग्रह. एकदा असंच झालं पुण्याला, असंच सेमिनार मध्ये असताना माझ्याकडनं बोललं गेलं, त्या सेमिनार मध्ये असं बोललं गेलं की डॉक्टर आंबेडकर प्रोटेस्टंट हिंदू होते. काही जण धावून झाले माझ्यावर. आपल्या देशामध्ये इतिहासाच्या महान व्यक्तींच्या बाबतीत बोलायचं म्हणजे या ठिकाणी कधी कधी भीतीच वाटते मला की कोणत्या शब्दाचा अर्थ कसा निघाला या ठिकाणी. म्हणायचं की ते प्रोटेस्टंट हिंदू होते म्हणजे काय? हिंदू धर्म सुधारक होते ते. हिंदू धर्मामध्ये ज्या वाईट रूढी परंपरा होत्या त्या सुधारण्याचा त्या प्रयत्न करत होते. आम्ही बी हिंदू धर्मीय आहोत, आम्हालाही मंदिरामध्ये प्रवेश पाहिजे, ही होती त्यांची समतेची लढाई या ठिकाणी सुरू. म्हणजे काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो, महाचा सत्याग्रह असो, या त्यांच्या समतेच्या सगळ्या चळवळी या ठिकाणी होत्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्यांच्या आयुष्यातली होती ती समतेच्या तत्वाचा पुरस्कार आणि तो होता, त्यांनी केला होता तो स्वीकार, तो बौद्ध धर्माचा स्वीकार. त्या धर्मातलं सर्वात मोठं तत्व त्यांना कोणतं आवडलं असेल? त्याच्या आधी मुस्लिम धर्माकडेही त्यांचा थोडासा कल होता या ठिकाणी, ख्रिश्चन धर्माकडेही त्यांचा कल होता. त्यांच्या काही गोष्टींवर भर होता की कधी कधी ते मला देशांतर करायचं का, देश सोडून जायचं का या ठिकाणी. एक प्रश्न त्यांच्या समोर होता तो होता की राष्ट्रांतर करायचं का, दुसरं राष्ट्र मागायचं का या भारतामध्ये. तिसरं होतं धर्मांतर करायचं का. आणि शेवटी त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी स्वीकारला तो धर्म, तो समतेचं मूल्य जपणारा, तो गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म हा स्वीकार. कधी कधी एक इतिहासाचा विद्यार्थी किंवा या विषयाचा विद्यार्थी म्हणून मी जेव्हा या सगळ्या घटनांकडे, आता आंबेडकरांसारखे एवढे बुद्धिवादी असून त्यांना धर्माची गरज काय? याच कालखंडामध्ये धर्म ही अफूची गोळी अशी चर्चा असणारा हा कालखंड जगात. कार्ल मार्क्सने नवीन तत्वज्ञान सांगितलं धर्म ही अफूची गोळी आहे. आणि त्या कालखंडामध्ये एक बुद्धिवादी माणूस काय करतो? धर्म स्वीकारतो या ठिकाणी. आणि याच्यासाठी एक संदर्भ आहे आणि तो नेपाळ मधला काठमांडू मधला. म्हणजे जो काही प्रश्न एखाद्या जग बदलायचं
ती मार्चच्या माध्यमातून बदलायचं की गौतम बुद्धाच्या माध्यमातून बदलायचं. आणि त्याच्यासाठी नेपाळच्या काठमांडूमध्ये आरांनी एक भाषण केलं होतं. भाषणाचं टायटल जे होतं, बुद्ध की मार्क्स. जर त्याला कशाची गरज आहे आज, बुद्धाची की मार्चची गरज आहे? मार्क्सची व्यवस्था परिवर्तन सांगतो. मार्क्सचे विचारही काय सांगतो, वर्गविरहित समाज रचना करायची आहे. बुद्ध ही काय म्हणतात, आपल्याला समाज विषमता नष्ट करायची, समतेच्या तत्वाचा पुरस्कार करायचा समाजाला एका स्तरावर. पण मार्क्स हिंसेचं समर्थन करतो. मार्चच्या तत्वज्ञानामध्ये हिंसा आहे या ठिकाणी, आणि बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये काय या ठिकाणी अहिंसा आहे. आणि अशा प्रकारे समतेच्या तत्वाचा पुरस्कार करण्यासाठी वेगवेगळ्या कालखंडामध्ये आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या या आदर्शांनी प्रयत्न केला होता. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय या उदात्त मानवी तत्वांचा आपण समावेश केला. पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ही उदात्त तत्व जी आहेत मोठ्या प्रमाणात उतरली नाही अजून. आणि त्यामुळे काय होतंय की भारतीय समाजातील विषमतेचं जे स्वरूप आहे ते आजही टिकून राहिलेलं आहे. आणि अशा विषम समाजामध्ये महासत्ता होण्याचं स्वप्न आहे. मला वाटतं ही जी महासत्ता होण्याचं स्वप्न आहे ते भंग होऊ शकतं. कशातून? सामाजिक आर्थिक विषमतेतूनच भंग होऊ शकतो. आणि विषमता नष्ट करण्यासाठी आधी स्वातंत्र्य की न्याय की समता असा वाद सतत सुरू असतो. परंतु समतेशिवाय समाजातील विषमता नष्ट करता येऊ शकत नाही. आणि समतेची लूट आहे जोपर्यंत मानवी समाजामध्ये विषमता राहील वेगवेगळ्या प्रकारची, तोपर्यंत समतेच्या लढाईतून वेगवेगळे समता प्रस्थापित करणारे विचार या जगात अस्तित्वात येत असतील. कारण जगात क्रिया प्रतिक्रिया ह्या सतत चालू असतात या ठिकाणी. आणि अशा प्रकारे एक मांडणी मी करायचा प्रयत्न केला. थोड्याशा चुकाही झाल्या असतील माझ्याकडनं. कारण एखाद्या विषयावर बोलणं आणि ऑनलाईनच्या माध्यमातून बोलणं की जिथं लगेच रिस्पॉन्स आपल्याला मिळत नाही, बॉडी लँग्वेज जी असते ती मिळत नाही, तरी मी माझ्या परीने या ठिकाणी माझे हे जे होतं आभासी व्याख्यान समतेचं तत्वज्ञान आणि बौद्ध, फुले, शाहू आंबेडकर आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. आणि या ठिकाणी मला आयोजकांनी संयोजकांनी जी संधी दिली या ठिकाणी प्रबोधनाची, प्राध्यापक प्रबोधन, त्याबद्दल सर्वांचं आभार या ठिकाणी मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी मगाशी म्हटलंच होतं सर, जीवनाच्या मंदिरी बांधा पूजा समतेची, अनुसरा शिकवण बुद्धाची. म्हणजे बुद्धांपासून तर अगदी आंबेडकरांपर्यंत या समतेसाठी ज्यांनी ज्यांनी कार्य केलं त्या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण आपल्या व्याख्यानातून केला. आणि सर्व दुःखाचं कारण हे अज्ञान आहे अशा प्रकारचं कथन देखील आपण केलं. त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, चर्चा करायची असतील तर हे व्यासपीठ खुलं आहे असं आव्हान करतो. हॅलो, तुला कोण प्रश्न असेल ते विचारा. हॅलो. हा मी विचारतो सर. बळसाने सर. हा बोला सर. हा, बुद्धांना देखील त्या काळामध्ये खूप विरोध झाला असेल ना सर, त्यांनी जे काम केलं या गोष्टीमध्ये त्यावेळेला त्यांना देखील विरोध झाला असेल भगवान गौतम बुद्धांना. हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे सर माझा, आपण विषमता किंवा भेदाभेद, असमानता आपल्या देशाचा उल्लेख करतो जास्त करून, हे आपल्या देशात जास्त म्हणतो. पण तुम्ही परक्या देशांमध्ये पण बघितलं तिथं पण हाच आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये बघितलं आपण वर्ण वेश आहे, फ्रेंच मध्ये बघा किंवा मुस्लिम कंट्रीमध्ये बघा, तिथे देखील वाद आहेच. म्हणजे विषमता आहेच त्यांच्यामध्ये देखील. म्हणजे ती मानवी प्रवृत्ती आहे का मग ते? मी दोघं प्रश्नांचं उत्तर देतो या ठिकाणी. पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की व्यवस्थेला बदलायची जे काही असते व्यवस्था, आता आपण बघू की ज्या ज्या व्यक्तींची नाव आपण आदर्श म्हणून घेतो ते व्यवस्था बदलायचा जेव्हा प्रयत्न करतात त्यांना विरोध होतच. विरोध विकासाचं एक तत्व असतं की विरोधातूनच विकास होत असतो, असं एक मार्च तत्व आहे. आता बुद्धाचा काळ जो आहे त्या बुद्धाच्या कालखंडामध्ये समाज व्यवस्थेमध्ये एकूण 62 संप्रदाय होते. किती होते? 62 संप्रदाय होते. आणि हे संप्रदाय जे होते वेगवेगळ्या विचारांवर आधारित, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सामाजिक एकता नव्हती समाजामध्ये.
आणि त्या काळामध्ये जवळजवळ यज्ञ करण्याचे जे प्रकार होते ते 62 प्रकार होते बुद्धांच्या कालखंडाच्या पूर्वी भारतामध्ये. आणि अशा प्रकारे या ठिकाणी गौतम बुद्ध नेमके कोण होते हा जेव्हा प्रश्न येतो तर क्षत्रिय हा जो शब्द आहे, गौतम बुद्ध क्षत्रिय होते. त्या काळामध्ये शेती करणारा तो क्षत्रिय होता. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये काय व्हायचं, सर्वात जास्त नुकसान जे व्हायचं यज्ञ व्यवस्थेच्या माध्यमातून जे व्हायचं ते सर्वात जास्त नुकसान व्हायचं ते शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं. म्हणजे शेतीचं नुकसान व्हायचं, शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं आणि त्याच्या विरुद्ध आवाज, मला वाटतं पाण्याचा वाद असायचा, संघर्ष असायचा आणि त्याचं नेतृत्व जे होतं ते करण्याचं काम कोणी केलं होतं, गौतम बुद्धांनी. आता तत्कालीन कालखंडामध्ये गणराज्य होती भारतामध्ये. गणराज्य या शब्दामध्ये सगळं आलेलं आहे. म्हणजे छोटी छोटी नगर राज्य होती या ठिकाणी आणि या नगर राज्यांमध्ये सतत संघर्ष चालायचा. मग तो नद्यांचा पाण्याचा प्रश्न असेल, शेजारच्या राज्याशी भांडण असेल आणि अशा या कालखंडामध्ये गौतम बुद्धांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना या सगळ्यांना शहाणं करायचं असेल किंवा ही जी विषमता आहे, अशा प्रकारचा संघर्ष आहे, तो नष्ट करायचा असेल तर आपल्याला ज्ञानाचा मार्ग स्वीकारावा लागेल. ज्ञानाला महत्व द्यायला सुरुवात केली. आता कोणताही विचार एकदम कोणी स्वीकारत नाही सर. बुद्धांनाही खूप वेळ लागला. मला वाटतं बुद्ध भारतात उदयास आले, जगात पोहोचले, पण भारतातून नाही टिकले. आता आपले जी ओळख केली जाते जगामध्ये बुद्धांचा देश आहे या ठिकाणी. दुसरा जो प्रश्न होता तो प्रश्नाचं उत्तर असं देईल तुम्हाला या ठिकाणी की अमेरिकेमध्येही काळा आणि गोरा हा भेद होता. या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये अनेक म्हणजे प्राचार्य महोदय जरी बसलेले असले तरी सुद्धा अनेक वेब सिरीज बघण्यात आल्या सर माझ्या. बरं का, अमेझॉन प्राईम वर वगैरे अशा प्रकारे ओरिजिनल अमेरिकन वेब सिरीज ज्या होत्या बघितल्या आणि निग्रोंच्या जीवनाच्या अनेक वेब सिरीज मी बघितल्या. म्हणजे भयंकर परिस्थिती रंगाच्या रूपाच्या माध्यमातून. पण दे आर नॉट अनटचेबल्स. काय? ते अनटचेबल नव्हते. गोरे त्यांना स्पर्श करत होते. याचा अर्थ जगामध्ये भेदाभेद हे वेगळ्या माध्यमातून, जगात वर्ग होते, आपल्याकडे जाती होते. आता मी हा विषय जर समजा असा अमेरिकेच्या माध्यमातून सांगलं तेवढं दुःख येईल या ठिकाणी. मी तरी असं म्हणतो डॉक्टर आंबेडकरांना आपल्या भारतातल्या दलितांच्या वेदनांची जाणीव कुठं झाली असं तर अमेरिकेत झाली. पण हे बोलणं जर असं हिमतीचं होतं माझं. वेदनेची जाणीव कुठं झाली, अमेरिकेत झाली, जेव्हा ते कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायला गेले. आणि तिथं शिक्षण घेत असताना आजूबाजूला जे बघायचे निग्रोंचं जे जीवन होतं विदारक, आणि त्यांना असं वाटलं की असा आज माझा समाज भारतात राहतो. म्हणजे मूळ कल्पना कुठली, अमेरिकेतली. परंतु ज्याला आपण म्हणतो विषमता, ज्याला म्हणतो विषमता, ही फक्त जातीची नसते सर, ही लिंगाची असते, धर्माची असते. मी जाती व्यवस्थेच्या बाबतीत या ठिकाणी विषमता मांडली, ती आर्थिक पण असते या ठिकाणी. परंतु जोपर्यंत समाजामध्ये समतेचं तत्व, म्हणजे आपण ज्याला म्हणू सगळेच समान होऊ शकत नाही, पण काहींना समान करण्यासाठी त्यांना पुश केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ काय, आपण म्हणतो की बुलेटचा वापर करायचा, बुलेटने जग बदलायचं का बॅलेटने जग बदलायचं. मग बॅलेटने जग बदलायचं म्हणजे काय, कोणत्या तत्वाचा वापर केला पाहिजे, तर समतेच्या तत्वाचा वापर केला पाहिजे. ही माझी मांडणी या ठिकाणी होती. धन्यवाद सर. हॅलो हा सर. हॅलो. हा बोला. हो सर. हा बोला ना सर. तर आता संपूर्ण याचा मी समारोप नंतर करेन, पण एक प्रश्न संपूर्ण व्याख्यानामध्ये झाला नाही, परंतु खोडके सरांनी विचारला प्रश्न आणि भटसाहेब सरांनी उत्तर दिलं. त्या उत्तरामध्ये मला एक प्रश्न निर्माण झाला. भटसाहेब सरांनी जे मांडले विचार, ते एक वाचन किंवा एखाद्या विषयाचा टॉपिक वाचून त्याच्यावर व्याख्यान देणे असा भाग नव्हता. तर एक स्वतःचं चिंतन, एक स्वतःच विचार मूल्य आणि त्यांचं वाचन इतर प्राध्यापकांपेक्षा त्यांचं वाचन जास्त आहे, हे मला चांगली कल्पना आहे. एक प्रश्न असा निर्माण, भटसाहेब सर, हा की कुठल्याही गोष्टीला आवाज येतोय का? हो आवाज सर. येतोय हो का? येतोय सर. हो येतोय. कुठल्याही गोष्टीची निर्मिती असते, कुठल्याही गोष्टीची. मला आताच तुमच्या या उत्तरामध्ये एक प्रश्न निर्माण असं झाला की त्या काळामध्ये सुद्धा अनेक जाती होत्या. नेमकं बरोबर. या
दलित व्यवस्थेलाच त्या समाजाने एक टार्गेट का केलं, त्याच्या मागे मूळ कारण काय? म्हणजे या या दलित व्यवस्थेला अनटचेबल, ज्याला आपण म्हणतो स्पर्श करायचा नाही, त्यांच्या गोष्टीला कुठलाही समाजाला मान्यता द्यायची नाही, एक भेदाभाव, एक प्रचंड अन्याय त्या समाजाविरुद्ध त्या काळामध्ये त्या संपूर्ण समाज व्यवस्थेने का आणला, त्याचं उगम नेमकं काय असेल? कारण माझा त्याचा अभ्यास जास्त वाचन आहे, म्हणून आता एक प्रश्न निर्माण झाला की उगम झाला कुठे, की याच जातीवर टार्गेट काय केलं, असा प्रश्न आहे माझा. जगात सर्वात जास्त आवेश सांगतोय सर, बोलू का सर? येतोय आवाज? हा हा, आवाज येतोय. येतोय का आवाज? पडतो हो सर, हो, येतोय, येतोय. येतो. वर्गात मी जातो आणि वर्गात गेल्यानंतर सांगतो की जगात सर्वात जास्त समजून घ्यायला कठीण देश कोणता असेल तर आपला भारत देश आहे. हा सर्वात कठीण म्हणजे भारताचा इतिहास सांगणे वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. भारत कुणाला नेमका समजला याचं उत्तर आहे माझ्याकडं, महात्मा गांधींना. बरं का सर, महात्मा गांधींना समज. महात्मा गांधींकडे खूप काही पर्सनॅलिटी नव्हती, व्यक्तिमत्व नव्हतं आणि खूप काही प्रभावशाली बोलायचे नाही. असं ते चलो जाओ दोन शब्द बोलायचे, पण हजारो लोक त्यांच्या मागे राहायचे. याचं जेव्हा मी मूल्यमापन केलं त्याच्या मागचं कारण असं होतं की त्यांनी भारतीय समाजाचा केलेला अभ्यास आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून त्यांच्या मागे लोक चालायचे या ठिकाणी. आता आपण बघतो की जाती व्यवस्था हा घटक वेगळा आहे आणि वर्ण व्यवस्था हा घटक वेगळा आहे. माझ्याकडनं मुद्दा सुटला असेल या ठिकाणी एखाद्या वेळेस, कारण त्याला म्हणतो आपण आभासी पद्धतीने रिस्पॉन्स जो असतो, बॉडीचा रिस्पॉन्स असतो, तो न मिळाल्यामुळे आपले काही मुद्दे सुटून जातात. वर्ण व्यवस्था ही 4 वर्णांमध्ये बंदिस्त होती. म्हणजे आपण त्याला म्हणतो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आणि ही जी व्यवस्था होती ही बिन जिन्याची होती. याला जिना नव्हता. जसं आपल्या घराला जिना नसेल तर आपण काय करतो, पहिल्या मजल्यावरून खाली उतरू शकत नाही, खालच्या मजल्याला वरती जाऊ शकत नाही. याला हॅरिटी म्हणतो या ठिकाणी आपण. म्हणजे वरचा माणूस वरतीच राहायचा आणि खालचा माणूस खालीच राहायचा, याला वर्ण व्यवस्था असं म्हटलं जातं या ठिकाणी. आता बुद्धाने काय केलं होतं, ही इमारत काय केलं, सरळ करायचा प्रयत्न केला. परंतु बुद्धानंतर काय झालं, वर्ण व्यवस्था आहे परंतु आता जाती व्यवस्था आहे. वर्ण व्यवस्थेमध्ये काय होतं, माणसाला वर्ण बदलता येत होत. काय वाक्य वापरलं मी, माणसाला वर्ण बदलता येत होत. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय होता येत होतं आणि क्षत्रिय काय होत होता, ब्राह्मण होऊ शकत होता. किंवा वैश्यालाही कधी कधी क्षत्रिय होता येत होता. म्हणजे अदलाबदल केली जात होती. जसं मी बुद्धांचं उदाहरण दिलं, बुद्धांच्या उदाहरणातून चंद्रगुप्त मौर्य हे राजे झाले असं सांगितलं. म्हणजे खालून माणूस वरती आला. पण जाती व्यवस्थेमध्ये काय झालं, जन्माच्या आधारावर ठरू लागलं. म्हणजे माणसाचं कर्म बाजूला पडलं, तुमचा जन्म कुठं आला झाला त्याला महत्व यायला सुरुवात झाली. याला जातीवास्ता म्हणतात आणि ही कट्टर होत गेली या ठिकाणी. आणि सरांचा जो पुढचा प्रश्न आहे की याच व्यवस्थेला याच लोकांना विरोध का पत्करावा लागला. हा जो असतो सर, हा रेजिस्टंट हिस्ट्रीचा प्रकार आहे. मला वाटतं इतिहासामध्ये एक संकल्पना आहे, तिचं नाव आहे रेजिस्टंट हिस्ट्री, म्हणजे प्रतिकार करण्याचा इतिहास असतो या ठिकाणी. आता जेव्हाही आपण बघतो की आपण लहान पोराला म्हणतो की तुम्ही गुपचूप बसा, लहान पोरांना आपण त्यांना दाबायचा प्रयत्न करतो. निसर्गाचा एक नियम आहे, जो आपण जास्त घटक दाबतो ना तो जास्त उफाळतो. म्हणजे आपण एखादी गोष्ट दाबण्याचा प्रयत्न केला तो वरती येतो या ठिकाणी. मला वाटतं अशा या समाजाला जितक्या वेळा दाबायचा प्रयत्न झाला तेवढ्या वेळेस काय होतं, संघर्ष होतो, क्लॅश. मी तर म्हणतो जग मानवी इतिहास हा काय, क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन. काय, दोन प्रकारचा संघर्ष सतत चालू असतो आणि या संघर्षामध्ये मानवी समाज हा प्राण्यांप्रमाणेच असतो. जिसकी लाठी उसकी भैंस, म्हणजे काठीच्या आधारावर सत्ता प्रस्थापित करणं. आता काठीच्या विरुद्ध काठी उभी राहतेच कधी कधी या ठिकाणी. जसं खोडकेस्तर म्हटलं की इतर देशांमध्ये का पण निग्रोंनी आवाज नाही उठवला का? निग्रो काय करत होते या ठिकाणी, काय करत होते निग्रो या ठिकाणी, गुलामी करायला नकार देत होते ना. त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागा झाला ना. माणसामध्ये असलेले स्वाभिमानाची जी भावना आहे ती निसर्गाने दिलेली आहे. निसर्गाने माणसाच्या मनात सर्वात मोठी भावना कोणती दिली असेल ती स्वातंत्र्याची भावना दिली. प्रत्येक माणूस जन्माने स्वतंत्र असतो. मग आल्यानंतर त्याला जात चिकटते, त्याला धर्म चिटकतो, लिंग चिटकतो, त्याला कळतं, पण प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते. ही जी निसर्गाची भावना आहे, या भावनेमुळेच काय व्हायचं, संघर्ष व्हायचा सर. आणि तो संघर्ष कशाचा असायचा, आणि इथं तुमचा आवडता जो विषय आहे तो आहे अर्थशास्त्र. काय, अर्थशास्त्र कार्ल मार्क्सच्या दृष्टिकोनात. मी तरी सांगतो की सगळ्या शोषणाच्या पद्धती ह्या अर्थशास्त्रावर आधारलेल्या आहेत.
म्हणजे वरच्या वर्गाने खालच्या वर्गाचं शोषण कराय, हाय रे आणि नाही रे. पण नाही रे वर्ग किती दिवस सहन करेल, मग संघर्ष व्हायचा. आणि त्या संघर्षाची परिणती कशाची व्हायची, तर अशा प्रकारच्या रचना जन्माला यायच्या समाजामध्ये आणि त्या समता प्रस्थापित करण्याच्या असायचा. आता आपल्या नव्या काळामध्ये आपल्याला कसा समाज पाहिजे, तर मला वाटतं समतेच्या आधाराचा समाज पाहिजे या ठिकाणी. ओके सर. हॅलो हॅलो, आवाज हा. येतोय का? हो सर. हा, तर असं वाटत नाही का की भारतामध्ये की ज्या वेळेस लोकांना जास्त कळायला लागलं, इतिहासामध्ये शिवाजी आवाज महाराज, आता आपण जेव्हा शिवाजी महाराजाचा आवाज नाही का, एक मिनिट, येतोय येतोय का आवाज? हो येतोय. हॅलो, हा येतोय येतोय. हा येतो. मला मला असं वाटतं की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंडानंतर की इतिहास हा बाहेर जास्त यायला लागला. हा पूर्वीचा कालखंड वगैरे काही तेवढा म्हणजे उजळत नाही. पण त्या काळामध्ये माझं स्वतःचं मत, मी कुठे पर्टिक्युलर एखाद्या जाती व्यवस्थेवर बोलत नाही की एखाद्या गटसमूहावर बोलत नाही, की त्या काळामध्ये सुद्धा एक हुशार असा हुशार जाती व्यवस्थेचा जो ग्रुप होता किंवा एक जाती व्यवस्था होती, त्या जाती व्यवस्थेमध्ये तो हुशार ग्रुप होता. त्या हुशार ग्रुपचं आणि मागासवर्गीय ज्याला आपण म्हणतो दलितांचं, त्यांचं दोघांमध्ये काहीतरी वैमनस्य असलं पाहिजे आणि त्यांनी तिथून एक प्रसाराचं काम, विरोध करण्याचं काम, समाजामध्ये अपप्रचार करण्याचं काम दलितांच्या बाबतीमध्ये त्या जाती व्यवस्थेने केलं असलं पाहिजे, की म्हणजे त्यांचं कुठेतरी दुःख दोघांमध्ये काहीतरी वैमनस्य असेल. आणि म्हणून असं म्हणतो ना आपण, सत्य हे लवकर कळत नाही, पण खोटं हे सत्य जेव्हा घरातून बाहेर येतं तेव्हा खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. तसं हे अपप्रचार, दलितांबद्दल अपप्रचार त्या जाती व्यवस्थेने केला असेल. आणि म्हणून त्या काळामध्ये असं होतं, एकाने सांगितलं सर्व होकार द्यायचे, असा एक प्रकार त्या काळामध्ये होता. म्हणून तिथून उगम असला पाहिजे. कदाचित माझं मत चुकीचं असेल किंवा बरोबर असेल, किंवा मी त्या विशिष्ट जाती व्यवस्थेचा उल्लेख केला नाही. जो जाती व्यवस्थेचा बुद्धिवानामध्ये त्यांचा प्रभाव जास्त होता, हुशार वर्ग जास्त होता, हुशारांचं प्रमाण जास्त होतं, असं त्या वर्गांच्या माध्यमातून कदाचित झालं असलं पाहिजे, असं माझं मत आहे. म्हणून माझं मत मी पुन्हा रिपीट करतो, कदाचित चुकीचं असेल तर याचं मी आता समारोप करतो. ठीक आहे. माझे सर्व सहकारी प्राध्यापक प्रबोधिनीच्या माध्यमातून ज्यांनी अत्यंत स्वतःच एक चिंतनशील, अत्यंत स्वतःचे एक वैचारिक बैठक, एक स्वतःचे विचार, त्या माध्यमातून एक संशोधनात्मक असं व्याख्यान प्राध्यापक भटसाय सर यांनी दिलं. अत्यंत त्याबद्दल मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो. पण तुम्हाला जे जे वाटतं, जे मी चिंतन करतो माझ्या पातळीवर, माझ्या पद्धतीने, त्या पद्धतीने मी नेहमी विचार मांडण्याचा प्रयत्न इथंच नाही तर बाहेर सुद्धा मी मांडत असतो. तर मला असं वाटतं की त्या काळामध्ये ते विचार हे ग्रेट होते. अगदी जुन्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर एकच विषय कदाचित जास्त प्रभावशाली होता, तो म्हणजे समाजकारण. समाजकारणावर समाजामध्ये परिवर्तन करण्यामध्ये जास्तीत जास्त भर त्या समाज पुरुषाच्या माध्यमातून, इतिहास पुरुषाच्या माध्यमातून दिलं जात होतं. जसं तुम्ही सांगितलं, गांधी जास्त बोलायचे नाही, पण थोडक्यात बोलायचे, पण त्यांच्या बोलण्यामध्ये पॉवर असायचा. एक विचार मूल्य होतं, एक विचारधारा होती, एक विचार प्रवाह होता. त्यांनी सांगितलं की मिठाचा सत्याग्रह करायचा, लगेच लाखोच्या संख्येने लोक एकत्र येत होते. म्हणजे त्यांची जी लढाई होती, ती लढाई सर्व समाजाला आवडत होती, समाजाला मान्य होती, म्हणून गांधीजींना साथ देत होते. म्हणजे समाजकारण त्या काळामध्ये हा एक प्रमुख विषय, जुन्या काळामध्ये जर आपण गेलो तर समाजकारण. नंतर काय काय झालं
की जर तसं माणसाचं बुद्धी डेव्हलप होत गेली आणि पुढे अर्थकारण जन्माला आलं. जुन्या काळामध्ये अर्थकारण होतं, पण तेवढं नव्हतं. नंतरच्या काळामध्ये अर्थकारण मोठ्या प्रमाणावर, आणि अर्थकारणाचा एवढा प्रभाव वाढला, तर आजच्या या सद्य परिस्थितीमध्ये अर्थकारणाचं स्वतः अर्थकारणाभोवती फिरण्यासाठी राजकारण एक नवीन विषय जन्माला आला आणि सर्व विषयांमध्ये तो ओव्हरटेक करून त्याच्यामध्ये त्याने समाजकारणही पुसून टाकलं. अर्थकारणासाठी त्याने राजकारण अत्यंत वेगळ्या पद्धतीने केलं. की केव्हा केव्हा मला असा प्रश्न पडतो की इतिहास पुरुष हे राजकारणासाठी वापरले जातात आणि भविष्यामध्ये आपण जी अपेक्षा व्यक्त केली की समतेच्या बाबतीमध्ये, पण तुम्ही सुद्धा कार्ल मार्क्सचा अभ्यास केला आहे. जी सिस्टम कार्ल मार्क्स नेहमी सांगायचे कामगारांना की भांडवलदारांच्या विरुद्ध कोणी काही हस्तक्षेप करू नका, कामगारच ती भांडवलशाही नष्ट करतील. म्हणून एक विशिष्ट सहन होईपर्यंत एक समाज सहन करत असतो, नंतर मग तो उभा राहत असतो. आणि समता जरी प्रस्थापित संपूर्ण जागतिक लेवलला जर झाली, तर नंतरच्या काळामध्ये पुन्हा एक नवीन प्रश्न निर्माण होईल. प्रश्नांची साखळी कधीही न संपणारी आहे. आता बघा तुम्ही, आम्ही सर्वांना माहिती आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं. तुम्ही स्वातंत्र्य 20व्या शतकातली फार मोठी घटना. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेलफेअर इकॉनॉमी स्वीकार, कल्याणकारी राज्य. मग टॅक्सेस, त्या टॅक्सच्या माध्यमातून जो गरिबांच्या लोकांचं, ज्या समूहाचं उत्पन्न कमी, त्यांना रोजगार द्यायचा, त्यांच्यासाठी खर्च करायचा, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या कल्याणासाठी खर्च करायचा. म्हणजे नेहरूंनी त्यावेळेस वेलफेअर इकॉनॉमीचं एक नवीन कन्सेप्ट मांडली आणि वेलफेअर इकॉनॉमी 1991 पर्यंत स्वीकारली. आणि 91 ला नवीन जागतिक पातळीवर डंकेल प्रस्तावाच्या माध्यमातून अमेरिकेचं ते षडयंत्र, त्यांचं उत्पादन प्रचंड उपभोक्ता मिळण्यासाठी त्यांनी त्या गॅट कराराच्या माध्यमातून प्रत्येकाला सक्ती केली की आपण आता एकत्र पद्धतीने जे निर्णय होतील, कोणी एकमेकांच्या देशामध्ये गुंतव. आणि वेलफेअर इकॉनॉमी आम्ही अजिबात विचार केला नाही हो. कल्याणकारी संकल्पना आम्ही फेकून दिली. त्या कल्याणकारी राज्याची संकल्पना आता खूप दूर चालली गेली आणि या जागतिकीकरण, ज्याला आपण एलपीजी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, या माध्यमातून की समतेचाही प्रश्न माझ्या पुढे मोठा निर्माण झाला आहे की समता कशी प्रस्थापित होईल. बडी तो कानपिडी अशीच परिस्थिती आहे. म्हणून यापुढे जो धनवान, जो प्रभावशाली, ज्यांच्यावर आर्थिक ताकद, त्यांचं राज्य येईल का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून समता प्रस्थापित होण्यासाठी जे स्वप्न गौतम बुद्धांचं होतं, डॉक्टर बाबासाहेबांचं होतं, फुलेंचं होतं, राजा शाहू महाराजांचं होतं, ते स्वप्न राहील का या गॅट कराराच्या माध्यमातून? कारण या गॅट कराराच्या माध्यमातून अनेक देशामध्ये एक मुक्त, ज्याला आपण म्हणतो खुला व्यापार सुरू झाला आहे, मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाली आहे. आणि या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये जो जसं मोठा मासा छोट्या मासाला खातो समुद्रामध्ये, तसंच भविष्यामध्ये या अर्थकारणामध्ये, समाजकारणामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल की पुन्हा आमच्यावर कुणाचं तरी पारतंत्र्यामध्ये आम्ही जाऊ का? पारतंत्र्याचंही कधी कधी वाटतं की ज्यांचे एक विशिष्ट गट झाला आणि जो आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तो देश जर मागे असेल तर दुसऱ्यांचं पारतंत्र्याखाली जावं लागेल की काय, असेही भविष्यामध्ये प्रश्न निर्माण झालाय. आणि मला तरी वाटतं यापुढे, मी तुम्हाला मागे सुद्धा तो प्रश्न विचारला होता की इतिहास पुरुष असा निर्माण होईल का कधी, त्यावेळेस मागे सुद्धा एका व्याख्यानात उल्लेख केला होता. तुम्ही सांगितले की 500 वर्षानंतर, पण मी आता असं सांगतो की 500 काय 1000 वर्ष जरी जातील, इतिहास पुरुष निर्माण होण्याची शक्यता कमी आहे असं मला वाटतं. म्हणून तुमचं अत्यंत चिंतनशील व्याख्यान, अत्यंत प्रबोधनपर व्याख्यान, एक वैचारिक मूल्यांचं बैठक म्हणून जे दिलेलं व्याख्यान अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्यासारख्या सर्व प्राध्यापकांना निश्चितच आवडलं असेलच. मला तर प्रचंड आवडलं.
त्याबद्दल पुनश्च अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद प्राचार्य साहेब. समाजकारण, त्यानंतर अर्थकारण आणि आता राजकारण असं सगळा बदल होत आहे आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने समानता प्रस्थापित होईल का, अशा प्रकारची चिंता आपण व्यक्त केली. धन्यवाद सर. या कार्यक्रमासाठी 8वं पुष्प ज्यांनी गुंफलं ते आपल्या महाविद्यालयातील माननीय प्राध्यापक MV बळसाने सर यांनी जे चिंतन आपल्या समोर प्रस्तुत केलं त्याबद्दल प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने, सर्व प्राध्यापकाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. समालोचन सांगणार मी. समालोचन तलवारे सरांनी करावं. एक प्रश्न तलवारे सर. थोडके सर, एक प्रश्न विचारू का? हो विचारा सर. एक प्रश्न आहे मला, बळसाने सरांना विचारतो मी. हा विचारा सर, विचारा. हा बळसाने सर, एक हा बोला सर. मानवी प्रवृत्ती म्हणून समाजामध्ये माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे या मताचा मी पण आहे, बरोबर. समाजामध्ये आर्थिक समता, न्याय, सोशल जस्टिस प्रस्थापित झालं पाहिजे, हे सगळं बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. परंतु हे कसं होईल, कधी होईल, बरोबर. आणि मग याच्याशी डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताचा काही संबंध आहे का, असा थोडा प्रश्न पडतोय मला. बरोबर प्रश्न आहे सर तुमचा. जेव्हा पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले गेले, म्हणजे माणूसच माणसाला संपवतो. जगातल्या युद्धांचा इतिहास जर बघितला तर त्या युद्धांमागची जी कारणं आहेत ती माणसाच्या विरुद्ध चाललेली सगळी कारणं आहेत या ठिकाणी. मग कधी कधी असा प्रश्न, पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, तिसरं महायुद्ध झालं, किंवा आपण म्हणतो की तुम्हाला युद्ध पाहिजे की बुद्ध पाहिजे, मग तुम्हाला बुद्ध व्हायचं का युद्ध पाहिजे. जसं मी माझ्या व्याख्यानामध्ये सांगितलं की तुम्हाला बुलेट पाहिजे का बॅलेट पाहिजे, बरोबर आहे का नाही. आता सरंजामशाहीपर्यंत पासून तर माणसाची वाटचाल लोकशाहीपर्यंत पोहोचली. याचा अर्थ माणसाचे थोडेसे नट बोल्ड आहेत ना, फिट होत आहेत. म्हणजे उत्क्रांतीचे जे टप्पे जे आपण म्हणतो आहोत या ठिकाणी, म्हणजे थोडेफार, माझं वाक्य नाही, प्रसिद्ध इंग्रजी साहित्यकार आहेत CN गर्टे सरांचे, त्यांचं नाव बर्नार्ड शॉ आहे. काय बर्नार्ड शॉ नाव. ते त्यांच्या एका याच्यामध्ये असं म्हणतात की मोठ्या लोकांचा पराभव कोण करतात, त्यांचे अनुयायीच करतात. काय मोठ्या लोकांच्या विचारांचा पराभव कोण करतात, त्यांचे अनुयायी फॉलोअर करतात. मला वाटतं मोठ्यांचे विचार फक्त आपण सांगतो पण त्यांचे अनुयायी बनत नाही, त्यांचा पराभव करतो. माणूस जसा जसा उत्क्रांत होईल, जसे जसे त्याचे, मी म्हणतो शास्त्रीय भाषेमध्ये, नट बोल्ट जे असतील ते फिट फिट जसे जसे होत राहील. आता काल संगणक होतं, मोठं होतं संगणक, छोटं छोटं होत गेलं, बरोबर आहे का नाही. संगणकाची उत्क्रांती झाली म्हणजे काय झालं, मोठं संगणक छोटं झालं, उत्क्रांत. मी सांगतो की आशा ठेवायला काय हरकत आहे. माणूस बदलल, समतेचं तत्व येईल, समतेची गाणी म्हटले जातील, सगळीकडे आनंद आनंद राहील, माणूस माणसाच्या प्रेमामध्ये राहील. अशा नव्या जगाची का आपण अपेक्षा करू नये, हे होतं माझं उत्तर तुमच्या समोर. हे मला फक्त एकच विचारायचं, त्याचं मूळ बुवा त्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतात आहे की काय बुवा, असं मला माझा प्रश्न होता. माणूस हा प्राणीच आहे सर, बर का. मॅन इज अ ॲनिमल. प्राणी जसे असतात ना तसाच माणूस आहे, पण माणसाला बुद्धीची देणगी आहे. त्या बुद्धीचा वापर केला तर समतेचं तत्व आलं, बरोबर आहे का नाही. माणसानेच तयार केलं ना समतेचं तत्व. मग सगळेच माणसं कशातून बदलतील, शिक्षणातून बदलतील. मग मार्ग कोणता आहे, शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षणातूनच समाज बदलेल. हॅलो, ठीक आहे. हा तलवारे सर. तलवारे सर. हा सर, हा समारोप करा. सर समारोप करायला हरकत नव्हती, पण आमच्याकडे लाईट नसल्यामुळे थोडं लेट जॉईन झालो होतो मी. उशीर, नेटवर्क प्रॉब्लेम होता. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे मला थोडासा उशीर झाला आणि लाईट नसल्यामुळे नेटवर्क मिळत नव्हतं, वायफाय बंद होतं सर, त्यामुळे थोडं लेट झालं मला आज. बरं ठीक आहे. धोरणे सर समारोप करा. ठीक आहे सर. आज प्राध्यापक MV बळसाने सर यांनी जे 8वे पुष्प किंवा जी विचारांची गुंफण केली, त्यामध्ये त्यांनी प्राचीन काळापासून तर समकालीन आणि आधुनिक काळापर्यंत, मग त्यामध्ये की दुःखाचं जे मूळ कारण आहे, ते दुःखाचं मूळ कारण काय आहे
आणि मग त्या दुःखाच्या मूळ कारणाचाही त्यांनी शिक्षण आणि शिक्षण अज्ञान हे दुःखाचं मूळ कारण आहे आणि म्हणून शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून शिक्षणामुळे काय होतं तर शिक्षणामुळे माणसाला विचार करण्याची प्रवृत्ती किंवा विचारधारा निर्माण होते, वैचारिक एक बेस निर्माण होतो आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पैलूंकडे बघतो. तसंच बळसाने सरांच्या व्याख्यानाच्या बाबतीत समारोप करणं म्हणजे त्यांनी मांडलेल्या विचारधारेचा थोडक्यात कन्क्लुजन मांडणं म्हणजे सारांश मांडणं. आणि तो सारांश मांडत असताना की त्यांनी बऱ्याच गोष्टींचं उहापोह केलेला आहे. त्यामध्ये की मला इतिहास म्हणजे काय, मला इतिहासाची एकच व्याख्या माहित होती की फक्त भूतकालीन घटनांचा अभ्यास म्हणजे इतिहास होय. परंतु बाळासाहेब सरांनी आज एक नवीन व्याख्या सांगितली आणि ती म्हणजे बदलांचा अभ्यास म्हणजे इतिहास होय. आणि म्हणून सर चेंज इज डेव्हलपमेंट, चेंज इज डेव्हलपमेंट, बदल हा विकासाचं लक्षण असतो आणि म्हणून बदलांमधूनच समाजामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित होईल. आणि या अनुषंगाने बाळासाहेब सरांनी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर म्हणजे अशा थोर जे विचारवंत होते या थोर विचारवंतांच्या विचारांना उजाळा देण्याचं काम बळसाने सरांनी केलं. या निमित्ताने त्यांनी अनेक विचार, अनेक पैलू त्यांनी मांडले आणि चांगल्या पद्धतीने एक वैचारिक प्रबोधन बळसाने सरांनी केलं. या निमित्ताने मी एवढं सांगू शकतो. आणि म्हणून माणूस बदलला पाहिजे, माणूस बदलण्यासाठी विचार बदलले पाहिजे आणि विचार बदलले त्यावेळेस सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित होईल असं मला वाटतं. आणि एवढं बोलून मला संयोजकांनी जे बळसाने सरांनी मांडलेल्या विचारांची एक कन्क्लुजन मांडण्याची जी संधी दिली, समारोप करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकांचे आणि माननीय प्राचार्य साहेबांचे सुद्धा आभार मानतो. आणि मी माझे 2 समारोपाचे शब्द मी या ठिकाणी थांबवितो. धन्यवाद खोडके सर. धन्यवाद तोरणे सर. बळसाने सरांनी केलेल्या विवेचनाचा आपण समारोप अतिशय चांगल्या पद्धतीने केला. माणूस बदलला पाहिजे, त्याचे विचार बदलले पाहिजे आणि त्यातून खऱ्या अर्थाने समानता प्रस्थापित होईल अशा प्रकारचा भाव आपण व्यक्त केला. धन्यवाद सर. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब राहिले. त्यांनी देखील एक चिंतन आपल्या समोर प्रस्तुत केलं. वेगवेगळे प्रश्न त्यांना पडत असतात आणि आपल्याला देखील विचार करायला भाग पाडतात सर. अशा प्रकारचं सरांचं वक्तव्य असतं आणि म्हणून या प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने माननीय प्राचार्य साहेबांचे देखील आभार व्यक्त करतो. हे 8वं पुष्प ज्यांनी गुंफलं ते प्राध्यापक MV बळसाने सर, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. त्याचं या पुष्पाचा समारोप प्राध्यापक तोरणे सर यांनी केला, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. या चर्चेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे आभार व्यक्त करतो. ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करून प्राचार्य साहेबांच्या परवानगीने आपण ही सभा बंद करूया. करू सर? चालेल. हो हो करा. हो सर.